प्रोटीन्स हा टॉपिक आता आपण बघायचा आहे. This video is for educational purposes only and is not medical and nutritional advice. Always consult a qualified healthcare professional before making any changes to your diet, supplements or exercise routine. प्रोटीन्स हे आपल्या खाण्यामध्ये दररोज असतात आणि अतिशय आपल्या आहाराचा एक महत्त्वाचा भाग प्रोटीन्स असतात. तर सुरुवातीला आपण ह्या प्रोटीन्सचं वर्गीकरण किंवा प्रोटीन्सचं क्लासिफिकेशन कसं असतं ते आपण बघूया. तर साधारणपणे प्रोटीन्स 3 प्रकारचे असतात. एक तर सिंपल प्रोटीन्स, दुसरा प्रकार आहे तो कॉन्जुगेटेड प्रोटीन्स आणि तिसरा प्रकार आहे तो डिराइव्हड प्रोटीन्स. सिंपल प्रोटीन्समध्ये जे ज्या प्रोटीन्समध्ये फक्त अमिनो ॲसिड्स असतात, ते प्रोटीन्स असतात. उदाहरणार्थ अल्ब्युमिन्स, ग्लोब्युलिन्स, हिस्टोन्स, स्क्लेरोप्रोटीन्स. कॉन्जुगेटेड प्रोटीन्समध्ये अमिनो ॲसिड बरोबर इतर नॉन प्रोटीन ग्रुप एक असतो. अमिनो ॲसिड बरोबर इतर घटक जोडलेला असतो. उदाहरणार्थ द्यायचं झालं तर क्रोमोप्रोटीन्स, ज्याच्यामध्ये प्रोटीन बरोबर हिम ग्रुप आहे. त्यानंतर ग्लायकोप्रोटीन्स, ज्याच्यामध्ये प्रोटीन बरोबर कार्बोहायड्रेट आहे. लायपोप्रोटीन्स, ज्याच्यामध्ये प्रोटीन बरोबर लिपिड आहे. आणि न्यूक्लिओप्रोटीन्स म्हणजे ज्याच्यामध्ये प्रोटीन बरोबर न्यूक्लिक ॲसिड, अमिनो ॲसिड बरोबर न्यूक्लिक ॲसिड आहे. म्हणजे अशा पद्धतीनं ज्याच्यामध्ये अमिनो ॲसिड हा प्रोटीनचा भाग असतो आणि त्याच्याबरोबर नॉन प्रोटीनचा पण एक भाग असतो. अशा प्रोटीन्सना कॉन्जुगेटेड प्रोटीन्स असं म्हणतात. तर तिसरा जो प्रकार आहे प्रोटीन्सचा तो म्हणजे सिंपल किंवा कॉन्जुगेटेड प्रोटीन्स पासून जे पदार्थ तयार होतात, जे प्रकार तयार होतात त्याला डिराइव्हड प्रोटीन्स असं म्हणतात. पहिला प्रकार आहे तो प्रायमरी डिराइव्हड प्रोटीन्स. ह्याच्यामध्ये बऱ्याचदा प्रोटीन्सचं डिनॅच्युरेशन झाल्यानंतर जे प्रोटीन्स तयार होतात, म्हणजे साधारण आपण समजा कडधान्य एखादं शिजवलं तर त्यातल्या प्रोटीन्सचं जे जास्त रूपांतर होतं ते त्याला आपण कोॲग्युलेटेड प्रोटीन्स म्हणू शकतो. त्यातल्या प्रोटीन्सना ते प्रायमरी डिराइव्हड प्रोटीन्स असतात. तर सेकंडरी डिराइव्हड प्रोटीन्समध्ये प्रोटीन्सचं पचन होतं आणि ते पचन झाल्यानंतर प्रोटीन्समधले जे काही पेप्टाइड बॉन्ड्स असतात अमिनो ॲसिड्समधले ते तुटून त्याचं विघटन होतं. त्या पद्धतीचे जे उपप्रकार ज्यामध्ये तयार होतात त्याला सेकंडरी डिराइव्हड प्रोटीन्स असं म्हणतात. म्हणजे थोडक्यात अखंड फक्त अमिनो ॲसिडच्या स्वरूपात शरीरात जे प्रोटीन्स असतात त्याला सिंपल प्रोटीन्स असं आपण म्हणतो. त्यानंतर अमिनो ॲसिड आणि एखादा नॉन प्रोटीन घटक ज्या प्रोटीन्समध्ये असतो त्याला कॉन्जुगेटेड प्रोटीन्स असं आपण म्हणतो. तर ह्या सिंपल आणि कॉन्जुगेटेड प्रोटीन्स पासून जे प्रोटीन्सचे प्रकार तयार होतात त्याला आपण डिराइव्हड प्रोटीन्स असं म्हणतो. हे मुख्य 3 प्रकार प्रोटीन्सचे होतात. यानंतर न्यूट्रिशनल क्लासिफिकेशन आपण प्रोटीन्सचं बघूया. आधी आता मगाशी आपण जे बघितलं ते थोडक्यात केमिकल क्लासिफिकेशन आपण त्याला म्हणतो. त्यानंतर हे जे आहे हे न्यूट्रिशनल क्लासिफिकेशन आहे. म्हणजे त्यातल्या पोषक घटकानुसार असणारं क्लासिफिकेशन. कंप्लीट प्रोटीन्स हा प्रोटीन्सचा एक प्रकार आहे, ज्याच्यामध्ये 9 इसेन्शियल अमिनो ॲसिड योग्य प्रमाणात असतात. प्राण्यांपासून मिळणारे जे काही सगळे पदार्थ आहेत, त्या सगळ्यामध्ये कंप्लीट प्रोटीन्स असतात असं आपण म्हणतो. दुसरा जो प्रकार आहे तो पार्शियली कंप्लीट प्रोटीन्सचा आहे. ह्याच्यामध्ये एखादं अमिनो ॲसिड, इसेन्शियल अमिनो ॲसिड म्हणजे 9 पैकी आपल्याला दररोज गरजेचे असतात इसेन्शियल अमिनो ॲसिड, त्यातलं एखादं इसेन्शियल अमिनो ॲसिड यामध्ये कमी असतं, म्हणून त्याला पार्शियली कंप्लीट प्रोटीन म्हणतात. आणि इनकम्प्लीट प्रोटीनमध्ये मात्र बरीच इसेन्शियल अमिनो ॲसिडची कमतरता असते, म्हणून त्याला इनकम्प्लीट प्रोटीन असं म्हणतात. ही जी पार्शियली कंप्लीट प्रोटीन किंवा इनकम्प्लीट प्रोटीन्स आहेत ह्याच्यामध्ये बऱ्यापैकी वनस्पतींपासून मिळणारे जे काही प्रोटीन्स असतात त्याचा समावेश होतो, की ज्याच्यामध्ये इसेन्शियल अमिनो ॲसिड जी 9 आपल्याला लागतात त्यातलं एखादं अमिनो ॲसिड कमी असतं. फक्त प्राण्यांपासून मिळणारं जिलेटिन हे एकच असं आहाराचा घटक आहे, की ज्याच्यामध्ये इनकम्प्लीट प्रोटीन्स असतात. म्हणजे त्यामध्ये सगळी अमिनो ॲसिड इसेन्शियल नसतात. ते सोडलं तर बाकी सगळ्या प्राण्यांपासून मिळणाऱ्या पदार्थांमध्ये सगळीच्या सगळी 9 इसेन्शियल अमिनो ॲसिड असतात, म्हणून त्याला कंप्लीट प्रोटीन्स असं आपण म्हणतो. म्हणजे थोडक्यात कंप्लीट प्रोटीन्स,
पार्शियली कंप्लीट प्रोटीन्स आणि इनकम्प्लीट प्रोटीन्स असे न्यूट्रिशन नुसार प्रोटीन्सचं क्लासिफिकेशन होत असतं. आता आपण आता जे अमिनो ऍसिड बघितले की जे प्रोटीन तयार करतात किंवा प्रोटीनमध्ये असतात, त्या अमिनो ऍसिडचा आता आपण थोडक्यात अभ्यास करूया. तर अमिनो ऍसिडमध्ये साधारणपणे हे प्रमुख घटक ह्याच्या अमिनो ऍसिडच्या रचनेमध्ये असतात. पहिला जो असतो तो सेंट्रल कार्बन ॲटम असतो, म्हणजे त्याच्या सगळ्या अमिनो ऍसिडच्या मध्यभागी एक कार्बनचा ॲटम असतो, अणू असतो. त्याच्या चारी बाजूला 4 वेगवेगळे घटक जोडलेले असतात. एका बाजूला अमिनो ग्रुप जोडलेला असतो जो NH2 ह्याने असा दाखवला जातो. दुसऱ्या बाजूला कार्बोक्सिल ग्रुप जोडलेला असतो जो COOH असा दाखवलेला असतो. एका बाजूला हायड्रोजन ॲटम, हायड्रोजनचा अणू जोडलेला असतो आणि एका बाजूला चौथ्या बाजूला साइड चेन ज्याला R ग्रुप असं दाखवलं जातं. आता सगळ्या अमिनो ॲसिडमध्ये हे वरचे जे 3 घटक आहेत हे असतात. हे चारही घटक सगळ्या ह्याच्यामध्ये एकच असतात. फक्त प्रत्येक अमिनो ॲसिडनुसार हा R ग्रुप बदलत जातो. साइड चेन असते ती बदलत जाते. आता आपण पुढच्या फिगरमध्ये बघूया ते नक्की काय आहे. हा बघा, हा जनरल अमिनो ॲसिडचं स्ट्रक्चर. मध्यभागी C म्हणजे कार्बनचा अणू आहे. एका बाजूला NH2 म्हणजे अमिनो ग्रुप आहे. एका बाजूला COOH म्हणजे कार्बोक्सिल ग्रुप आहे. एका बाजूला हायड्रोजनचा अणू आहे आणि ही शेवटच्या भागात जो दाखवले तो R ग्रुप किंवा साइड चेन असं याला आपण म्हणतो. आता हा R ग्रुप जो आहे हा मात्र प्रत्येक अमिनो ॲसिडनुसार बदलत जातो. आता उदाहरणच घ्यायचं झालं तर ग्लायसिन हे जे अमिनो ॲसिड आहे ह्याच्यामध्ये R ग्रुपच्या ठिकाणी H म्हणजे हायड्रोजनचा अणू आहे. तर ॲलनिन हे जे अमिनो ॲसिड आहे ह्याच्यामध्ये साइड चेनच्या ठिकाणी CH3 हे रसायन आहे. म्हणजे हा जो R चा भाग आहे हा प्रत्येक अमिनो ॲसिडनुसार बदलत जातो. बाकी वरचे सगळे जे रासायनिक घटक असतात हे सगळ्या अमिनो ॲसिडमध्ये सारखेच असतात. आता मगाचं आपण जे बघितले हे सगळे गट आपण ह्याच्यामध्ये आता बघू शकतो. आता प्रोटीन तयार कशी होतात हे आपण बघूया थोडक्यात. तर प्रोटीन तयार होताना ट्रान्सक्रिप्शन फेज आणि ट्रान्सलेशन फेज अशा 2 फेज किंवा असे 2 टप्पे असतात, यामध्ये प्रोटीन तयार होतात. त्यातली पहिली ट्रान्सक्रिप्शन फेज आपण बघूया. ही ट्रान्सक्रिप्शन फेज जी असती ही मुख्यतः आपली जी पेशी असती त्या पेशीच्या केंद्रकामध्ये होती, ही ही स्टेज. आणि दुसरी जी स्टेज आहे ट्रान्सलेशन स्टेज, ही केंद्रकाच्या बाहेर होती, पेशीमध्येच होती पण त्या केंद्रकाच्या बाहेर होती. तर पहिली स्टेज आपण बघूया ट्रान्सक्रिप्शन फेज. ह्या प्रोटीन तयार होण्याच्या प्रक्रियेतली ही पहिली जी ट्रान्सक्रिप्शन फेज आहे, ह्याच्यामध्ये पेशीच्या केंद्रकामध्ये असणारे जे DNA असतात, त्या DNA मार्फत mRNA तयार केले जातात आणि हे mRNA नंतर त्या केंद्रकातून बाहेर येतात आणि रायबोझोम नावाचा जो घटक असतो पेशीमध्ये त्याच्या जवळ जातात आणि रायबोझोमच्या मदतीनं हे जे mRNA आहेत हे नवीन प्रोटीन तयार करतात. थोडक्यात हे जे अमिनो ॲसिड असतात हे अमिनो ॲसिड्स tRNAच्या मदतीनं रायबोझोम जवळ येतात. हे mRNAशी जोडले जातात आणि अशा पद्धतीनं एकानंतर एक अमिनो ॲसिड एकमेकांशी जोडले जाऊन त्याची चेन तयार होती. तर ही झाली दुसरी ट्रान्सलेशन फेज. थोडक्यात ट्रान्सक्रिप्शन फेजमध्ये त्या अमिनो ॲसिड प्रोटीनची रचना कशी असावी ही DNA मार्फत त्याचं कोडिंग केलं जातं आणि पुढच्या स्टेजमध्ये त्याच mRNA मार्फत प्रत्यक्ष प्रोटीनची निर्मिती त्या पेशीमध्ये केली जाते. तर थोडक्यात लक्षात ठेवण्यासारख्या ह्या 2 फेज आहेत प्रोटीनच्या निर्मितीच्या. पहिली फेज ट्रान्सक्रिप्शन फेज आणि दुसरी फेज ट्रान्सलेशन फेज. तर थोडक्यात आतापर्यंत आपण बघितलं की अमिनो ॲसिड बेसिक काय असतात, अमिनो ॲसिडची रचना बघितली आणि हे अमिनो ॲसिड एकमेकाला जोडले जाऊन पेशीमध्ये प्रोटीन्स कसे तयार होतात हे आपण थोडक्यात इथं बघितलं. आता ह्या अमिनो ॲसिडचा थोडक्यात अभ्यास आपण इथनं पुढे करूया.
अमिनो ॲसिड हे साधारण माणसाच्या शरीरामध्ये 20 प्रकारचे अमिनो ॲसिड्स असतात. त्यातले 9 अमिनो ॲसिड जे आहेत, त्यांना इसेन्शियल अमिनो ॲसिड असं आपण म्हणतो. इसेन्शियल म्हणजेच हे शरीरामध्ये तयार होत नाहीत. त्यामुळं आहारातून हे आपल्याला घ्यायला लागतात. अतिशय महत्त्वाची कन्सेप्ट आहे प्रोटीन्सच्या टॉपिकमध्ये इसेन्शियल अमिनो ॲसिड्स. हे इसेन्शियल अमिनो ॲसिड्स एकूण 9 प्रकारचे आहेत. हिस्टिडीन, आयसोल्युसिन, ल्युसीन, लायसिन, मेथिओनिन, फेनाइलएलनिन, थ्रेओनिन, ट्रिप्टोफॅन आणि व्हॅलिन. हे एकूण 9 अमिनो ॲसिड आहेत. हे इसेन्शियल अमिनो ॲसिड म्हणले जातात. म्हणजे हे कंपल्सरी आपल्या दररोजच्या खाण्यामध्ये असलेच पाहिजेत. आणि बाकीचे जे राहिलेले 11 अमिनो ॲसिड आहेत, हे शरीरामध्ये तयार होतात. त्यामुळे हे तसे म्हटले तर नॉन इसेन्शियल आहेत. पण त्यातलेही काही अमिनो ॲसिड असे आहेत, की जे ठराविक कंडिशनमध्ये शरीरात तयार होत नाहीत किंवा त्याची गरज शरीराला जास्त प्रमाणात लागते. उदाहरणार्थ लहान बाळांमध्ये असेल काही वेळेला किंवा एखादी इंजुरी झाली, एखादी जखम झाली तर ती भरून येताना असेल किंवा भाजलेले काही रुग्ण असतील त्यांच्यामध्ये. अशा काही कंडिशनमध्ये काही अमिनो ॲसिड असतात, त्यांची गरज शरीराला खूप वाढलेली असती. ती भरून काढण्यासाठी किंवा शरीराला ती मिळण्यासाठी आहारातनं ती घेणं गरजेचं राहतं. म्हणून ह्या अमिनो ॲसिड्सना नेहमीही गरजेची नसतात, पण काही ठराविक कंडिशनमध्ये ती गरजेची असल्यामुळं त्याला कंडिशनली इसेन्शियल असं आपण म्हणतो. पण इतर वेळी मात्र ती आपल्या शरीरात तयार होत असतात. त्यामुळे ती नॉन इसेन्शियलमध्ये सुद्धा मोजली जातात. आता अशी ही सगळी मिळून 11 अमिनो ॲसिड आहेत, जी नॉन इसेन्शियल अशी आपण म्हणतो. म्हणजे मुख्यतः लक्षात ठेवण्याची अमिनो ॲसिड आत्ता आहेत ती इसेन्शियल. ती इसेन्शियल अमिनो ॲसिड आपल्याला कंपल्सरी दररोजच्या आहारामधनं घेण्याची गरज आहे. आता अमिनो ॲसिडचे काही प्रकार आपण बघूया, की जे नेहमी चर्चेत असतात. नेहमी काही कंडिशन्समध्ये आपल्याला त्या अमिनो ॲसिड्सचा उपयोग करून घ्यायचा असतो. तर पहिलं जे आहे ते BCA. BCA म्हणजे ब्रांच्ड चेन अमिनो ॲसिड्स. हे जे ब्रांच्ड चेन अमिनो ॲसिड्स आहेत, हे मसल प्रोटीन सिंथेसिससाठी म्हणजे स्नायूंच्या मध्ये जे प्रोटीन निर्मिती होत असती, त्याच्यासाठी खूप गरजेचे असतात. त्यामुळे बऱ्याचदा जे ॲथलीट्स असतात किंवा व्यायाम करणारे लोक असतात, त्यांच्यामध्ये स्नायूंच्या निर्मितीसाठी हे अमिनो ॲसिड खूप महत्त्वाचे असतात. आणि मुख्यतः व्हे प्रोटीन नावाचं जे प्रथिन आहे, जे दुधापासून मिळतं, त्याच्यामध्ये हे ब्रांच्ड चेन अमिनो ॲसिड मोठ्या प्रमाणात असतात. हे ब्रांच्ड चेन अमिनो ॲसिड 3 प्रकारचे आहेत: ल्युसीन, आयसोल्युसीन आणि व्हॅलिन. आत्ता आपण जे इसेन्शियल अमिनो ॲसिड बघितले, त्यातलेच हे 3 प्रकार आहेत. ह्या तिन्हीला एकत्रितपणे आपण काय म्हणतो? BCA किंवा ब्रांच्ड चेन अमिनो ॲसिड्स. मुख्यतः स्पोर्ट्स न्यूट्रिशनमध्ये ह्याचा जास्त उपयोग केला जातो. त्यानंतर दुसरे अमिनो ॲसिडचा एक गट आहे तो म्हणजे ॲरोमॅटिक अमिनो ॲसिड्स. आता ॲरोमॅटिक अमिनो ॲसिड जी आहेत, ही मुख्यतः 3 प्रकारची आहेत: फेनाइलएलनिन, टायरोसिन आणि ट्रिप्टोफॅन. हे 3 अमिनो ॲसिडच्या गटाला ॲरोमॅटिक अमिनो ॲसिड असं आपण म्हणतो. मुख्यतः प्राण्यांपासून जे पदार्थ मिळतात, त्यामध्ये हे ॲरोमॅटिक अमिनो ॲसिड जास्त असतात. आता जेव्हा ज्या लोकांमध्ये निरोगी लोकांमध्ये लिव्हरचं कार्य नॉर्मल असतं, अशा वेळेला हे ॲरोमॅटिक अमिनो ॲसिड्सचं पचन आणि शोषण व्यवस्थित होतं. शरीरामध्ये त्याचा वापर सुद्धा व्यवस्थित केला जातो. पण ज्यावेळेला लिव्हरचं कार्य बिघडतं, अशा वेळेला मात्र हे ॲरोमॅटिक अमिनो ॲसिड्स जर काही जास्त प्रमाणात घेतले गेले, तर त्याच्यामुळं हिपॅटिक एन्सेफॅलोपॅथी नावाचा आजार होण्याची शक्यता वाढते. त्यामुळे बऱ्याचदा ज्यांच्या लिव्हरच्या कार्यामध्ये प्रॉब्लेम आहे, अशा लोकांना नॉन व्हेजिटेरियन फूड कमी घ्यायला सांगितलं जातं. मांसाहार कमी घ्यायला सांगितलं जातो. कारण त्यामध्ये असणाऱ्या प्रोटीन्समध्ये जे ॲरोमॅटिक अमिनो ॲसिड्स असतात, त्याच्यामुळं हिपॅटिक एन्सेफॅलोपॅथी हा आजार होण्याची शक्यता वाढते. त्यामुळं बऱ्याचदा तुम्ही असं ऐकलं असेल, की लिव्हरच्या आजारामध्ये, यकृताच्या आजारामध्ये प्लांट्स प्रोटीन जास्त वापरायला सांगितले जातात. म्हणजे वनस्पतींपासून जे प्रोटीन्स मिळतात, त्यामध्ये
या ॲरोमॅटिक अमिनो ॲसिड्सचं प्रमाण कमी असतं तुलनेनं. त्यामुळं प्लांट्स प्रोटीन आपण यकृताच्या किंवा लिव्हरच्या आजारामध्ये जास्त द्यायला सांगितले जातात. आता हे झाल्यानंतर आपण मग बघूया प्रोटीन्सची क्वालिटी. प्रोटीन हे असे घटक आहेत, की जे किती प्रमाणात द्यायचे हे सुद्धा महत्त्वाचं आहे. त्याचप्रमाणे ते कुठल्या प्रकारचे प्रोटीन द्यायचे हे सुद्धा बघणं गरजेचं आहे. त्यामुळं प्रोटीन क्वालिटी हा एक महत्त्वाचा घटक आपल्याला प्रोटीन देत असताना लक्षात घेणं गरजेचं आहे. तर ही प्रोटीन क्वालिटी मोजतात कशी? तर पूर्वीच्या काळामध्ये प्रोटीन क्वालिटी मोजताना PDCAAS म्हणजे प्रोटीन डायजेस्टिबिलिटी करेक्टेड अमिनो ॲसिड स्कोअर ह्याचा वापर केला जायचा किंवा बायोलॉजिकल व्हॅल्यू ह्याचाही वापर केला जायचा. त्याचबरोबर PER म्हणजे प्रोटीन इफिशियन्सी रेशो ह्याचा सुद्धा वापर केला जायचा. पण 2013 नंतर DIAAS म्हणजेच डायजेस्टिबल इंडिस्पेन्सेबल अमिनो ॲसिड स्कोअरचा वापर आपण प्रोटीनची क्वालिटी किंवा प्रोटीनचा दर्जा मोजण्यासाठी करतो. आता थोडक्यात ह्या सूत्रानुसार किंवा DIAAS नुसार ज्या प्रोटीन्सचा स्कोअर 75 पेक्षा खाली आहे, त्यांची क्वालिटी कमी क्वालिटीची आहेत असं आपण म्हणतो. ज्यांचा स्कोअर DIAAS स्कोअर 75 ते 99 आहे, ती अमिनो ॲसिड्स चांगल्या क्वालिटीची आहेत असं आपण म्हणतो. तर ज्यांचा DIAAS स्कोअर 100च्या वरती आहे, ती अधिक उच्च दर्जाची प्रोटीन्स आहेत असं आपण समजतो. तर मुख्यतः दुधाचे पदार्थ असे प्राण्यांपासून मिळणारे जे पदार्थ आहेत, ह्यांचा DIAAS जास्त असतो. थोडक्यात आता दुधाची पावडर जरी आपण बघितली, दुधाची पावडर, तर त्याचा DIAAS जो आहे, तो 122 आहे. म्हणजे एक्सलंट आहे. त्यामुळं दुधातले जे प्रोटीन्स आहेत, ते चांगल्या क्वालिटीचे आहेत. एक्सलंट क्वालिटीचे आहेत असं आपण म्हणतो. तर तेच शाकाहारी पदार्थातले म्हणजे थोडक्यात आता गहू आहेत किंवा पीज आहेत, ह्यांचा जर आपण DIAAS स्कोअर बघितला, तर तो पीचचा 64 आहे आणि गव्हाचा 40 आहे. त्यामुळे तो कमी आहे. त्यामुळं आपण जर 75 पेक्षा कमी जे बघितले, कमी दर्जाचे प्रोटीन, तर तेवढा त्याचा स्कोअर येतो. मग ह्याला पर्याय काय? तर शाकाहारी आहार घेणाऱ्या लोकांमध्ये जर आपण असे 2 पदार्थ एकत्र केले, म्हणजे थोडक्यात आता हा एक धान्याचा प्रकार आहे, हा कडधान्याचा प्रकार आहे. हे एकत्र जर केले, तर आपल्याला जे पदार्थ तयार होतो, त्याचा DIAAS स्कोअर मात्र 80 झालेला आहे. म्हणजे जर योग्य पद्धतीनं पदार्थांचं कॉम्बिनेशन आपण केलं शाकाहारी पदार्थांमध्ये, तर त्याचा DIAAS स्कोअर वाढतो आणि प्रोटीनचा दर्जा सुद्धा त्यामुळे वाढतो. त्यामुळे शाकाहारी आहारामध्ये जर का आपल्याला प्रोटीन्स द्यायचे असतील, तर योग्य पद्धतीनं कॉम्बिनेशन करून देणं, एकत्रीकरण करून देणं गरजेचं असतं. आता लिमिटिंग अमिनो ॲसिड्स ही कन्सेप्ट एक अमिनो ॲसिडमध्ये असते. तर लिमिटिंग अमिनो ॲसिड म्हणजे काय? तर ठराविक 9 आपली जी इसेन्शियल अमिनो ॲसिड्स आहेत, त्यामधलं एक अमिनो ॲसिड, एक किंवा त्यापेक्षा जास्त अमिनो ॲसिड्स जर का कमी असतील एखाद्या पदार्थात, तर त्याला त्या अमिनो ॲसिडना लिमिटिंग अमिनो ॲसिड्स असं म्हणतो आपण. म्हणजे समजा आपण धान्याचं उदाहरण घेतलं, तर धान्यामध्ये लायसिन हे अमिनो ॲसिड कमी प्रमाणात असतं तुलनेनं. त्यामुळं लायसिन हे लिमिटिंग अमिनो ॲसिड धान्यामधलं म्हणलं जातं. जर का आपण असं लिमिटिंग अमिनो ॲसिड असणारे पदार्थ खाल्ले, तर शरीरामध्ये जी प्रोटीन्सची कार्य आहेत ती व्यवस्थित होत नाहीत. त्यामध्ये दोष राहतो. पण जर आपण पूर्ण 9च्या 9 इसेन्शियल अमिनो ॲसिड असलेले पदार्थ घेतले, ज्यामध्ये कुठलंही लिमिटिंग अमिनो ॲसिड नाहीये, तर मात्र प्रोटीन्सची कार्य व्यवस्थित शरीरामध्ये पार पडतात. तर ह्यानुसारच प्रोटीनची क्वालिटी ठरते. हाय क्वालिटी प्रोटीन म्हणजे कंप्लीट प्रोटीन म्हणजे ज्याच्यामध्ये सगळी 9 इसेन्शियल अमिनो ॲसिड योग्य प्रमाणात आहेत आणि लोअर क्वालिटी प्रोटीन म्हणजेच इनकम्प्लीट प्रोटीन म्हणजे ज्यामध्ये 9 इसेन्शियल अमिनो ॲसिड योग्य प्रमाणात नाहीयेत. एक किंवा त्यापेक्षा अधिक अमिनो ॲसिडची त्याच्यामध्ये कमतरता आहे. बऱ्याचदा प्राण्यांपासून मिळणारे जे प्रोटीन्स आहेत, ते हाय क्वालिटी प्रोटीन्स समजले जातात. अपवाद आहे तो सोय आणि किनवा या धान्यांचा. ह्या दोन्हीमध्ये असणारे प्रोटीन मात्र चांगल्या दर्जाचे आपण समजतो. त्यामध्ये पूर्णच्या पूर्ण 9च्या 9 इसेन्शियल अमिनो ॲसिड योग्य प्रमाणात असतात. पण इतर वनस्पतीपासून मिळणारे पदार्थ जर घेतले,
तर त्यामध्ये मात्र त्यांची क्वालिटी ही कमी असलेली दिसून येते, इनकम्प्लीट प्रोटीन असतात. म्हणजे त्यामध्ये 9 पैकी 1 किंवा अधिक अमिनो ॲसिडची कमतरता असलेली दिसून येते. आता प्रोटीन्सचं डायजेशन आणि शोषण अँड ॲब्सॉर्प्शन कसं होतं बघूया. म्हणजे पचन आणि शोषण कसं होतं ते बघूया. सुरुवातीला पचन बघूया प्रोटीन्सचं. मुख्यतः प्रोटीन्सचं पचन आपण जेव्हा प्रोटीन असणारा पदार्थ आपण उदाहरणार्थ घेतलं डाळी. जर डाळी आपण खाल्ल्या तर तोंडामध्ये ती चावण्याची प्रक्रिया होती. म्हणजे तिथं मेकॅनिकल डायजेशन होतं. पण कुठलंही केमिकल डायजेशन तिथं होत नाही. कुठली रासायनिक प्रक्रिया तिथं प्रोटीन्सवरती होत नाही. फक्त ते अन्न चावण्याचं कार्य तिथं होतं. पण खरं जी केमिकल्सची ॲक्शन जी होती प्रोटीन्सवरती ती पुढच्या टप्प्यात म्हणजे ते अन्ननलिकेतून खाली स्टमकमध्ये ज्यावेळी जातं त्यावेळी तिथं सुरू होती. स्टमकमध्ये मुख्यतः जे पाचक रस असतात ज्याला गॅस्ट्रिक ज्यूस असं आपण म्हणतो, त्यामध्ये HCl आणि पेप्सिनोजेन हे 2 रसायनं असतात. त्याच्यामार्फत पेप्सिन हे रसायन तयार होतं आणि हे पेप्सिन प्रोटीन्सचं पचन सुरू करतं. प्रोटीन्सचं रूपांतर ते पेप्टोन्स, प्रोटिओजेस असं बारीक तुकड्यांमध्ये करायला सुरू करतं. तेच जर का लहान बाळांमध्ये बघितलं, इन्फंट्समध्ये बघितलं 1 वर्षाच्या आतमध्ये, तर त्यांच्या पोटामध्ये दूध पचवण्यासाठी रेनिन नावाचं रसायन असतं. जे दुधाचं दही करण्यासाठी उपयोगी पडतं. तर हे रसायन लहान बाळांच्याच पोटात असतं त्यामुळे प्रोटीन डायजेशनसाठी अ, हे एक वेगळं रसायन लहान बाळांमध्ये आढळून येतं. मोठ्या माणसांमध्ये मात्र पेप्सिन हे रसायन असतं. हे पेप्सिन रसायन प्रोटीन्स चं रूपांतर पेप्टोन्स आणि प्रोटीजेसमध्ये करतं. म्हणजे थोडक्यात पॉलीपेप्टाइड्स आपण म्हणू शकतो. प्रोटीनचे तुकडे, अखंड प्रोटीन असतं त्याचे तुकडे करायला सुरुवात करतो. यानंतर स्टमकमधनं तेच अन्न खाली लहान आतड्यात येतं आणि लहान आतड्यामध्ये पाचक रस जे असतात ते पॅनक्रियाजमधनं येतात. ते पॅनक्रियाजमधनं येणारे पाचक रस ट्रिप्सिनोजेन आणि कायमोट्रिप्सिनोजेन असे 2 प्रकारचे असतात. ज्याचं रूपांतर ट्रिप्सिन आणि कायमोट्रिप्सिनमध्ये होतं आणि हे ट्रिप्सिन आणि कायमोट्रिप्सिन वरनं जे प्रोटीन आलेलं आहे, जे काही प्रमाणात पचलेलं आहे, काही प्रमाणात पचलेलं नाहीये. अशा प्रोटीन्सचं सगळ्याचं रूपांतर हे आणखीन लहान-लहान तुकड्यामध्ये करतं. ज्याला आपण डायपेप्टाइड्स असं म्हणू शकतो. म्हणजे असे बारीक-बारीक तुकडे करण्याचं काम एक-एक रसायनांमार्फत सुरू होतं. ह्यानंतर जे आणखी बारीक तुकडे झालेले आहेत, ह्याचं आणखीन पुढं पचन करून अमिनो ॲसिडमध्ये रूपांतर करायचं काम लहान आतड्याच्या डायपेप्टाइडेज नावाच्या एन्झाईममुळे होतं. तर हे डायपेप्टाइडेज रसायन असतं. हे या प्रोटीनच्या लहान-लहान कणांचं तुकड्यांचं रूपांतर अमिनो ॲसिडमध्ये करतं आणि सगळ्यात शेवटी हे अमिनो ॲसिड आतड्यांमध्ये शिल्लक राहतात, लहान आतड्यामध्ये, जी नंतर लहान आतड्यामधून पुढं रक्तामध्ये शोषली जातात. अशा पद्धतीनं आपण तोंडावाटे घेतलेल्या प्रोटीनचा एखादा पदार्थ असेल, डाळी, कडधान्य असतील, ह्याच्यातलं प्रोटीनचं रूपांतर होऊन शेवटी त्याचं रूपांतर अमिनो ॲसिडमध्ये होतं आणि ती अमिनो ॲसिड नंतर रक्तामध्ये शोषली जातात. आता रक्तामध्ये ती शोषली जाण्याची जी प्रक्रिया आहे अमिनो ॲसिड्सची, त्याला ॲक्टिव्ह ट्रान्सपोर्ट असं म्हणतो आपण. त्या प्रक्रियेमार्फत ही अमिनो ॲसिड्स ही रक्तामध्ये शोषली जातात इथनं पुढं आणि ही रक्तामध्ये शोषली जाऊन नंतर ती लिव्हरपर्यंत जातात. आता एकदा ही अमिनो ॲसिड लिव्हरमध्ये गेली, की त्याच्यावर वेगवेगळ्या प्रक्रिया होत असतात. एक तर त्या अमिनो ॲसिड मार्फत नवीन प्रोटीन शरीरामध्ये निर्माण होतात किंवा जर शरीराला ऊर्जा कमी पडत असेल, तर त्या अमिनो ॲसिड्सपासून ऊर्जा निर्मिती केली जाते किंवा ती अमिनो ॲसिड रक्तामध्ये जाऊन ती पुढे पेशींना जिथं गरज असेल तिथं पोहोचवली जातात किंवा जर खूप प्रमाणात अमिनो ॲसिड शरीरात प्रोटीन आपण घेत असू, तर त्या अमिनो ॲसिडचं रूपांतर फॅटमध्ये केलं जातं किंवा अमिनो ॲसिड्सचं रूपांतर ग्लुकोजमध्ये किंवा इतर नॉन इसेन्शियल अमिनो ॲसिडमध्ये केलं जातं. कारण आपल्याला माहिती आहे, की आपण आहारातनं मुख्यतः 9 अमिनो ॲसिड घेणं अपेक्षित आहे. ही 9 अमिनो ॲसिड घेतली, की आपल्या शरीरात इतर 11 जी नॉन इसेन्शियल अमिनो ॲसिड आहेत, ती तयार होत असतात. ती तयार करण्याचं काम सुद्धा इथं होत असतं. त्यामुळं शरीरामध्ये अमिनो ॲसिड शोषली गेल्यानंतर ह्या 5 प्रक्रियांपैकी एखादी प्रक्रिया त्या अमिनो ॲसिडवरती होत असते. शरीराच्या गरजेनुसार
आणि त्या त्या ठिकाणच्या मागणीनुसार शरीरातल्या ह्या प्रक्रिया शरीरामध्ये होत असतात. आता प्रोटीन्सचं पचन आणि शोषण बघितल्यानंतर आपण प्रोटीनचं डिनॅच्युरेशन म्हणजे काय ते बघूया. आपण ज्यावेळी आहारामध्ये प्रोटीन्स घेत असतो, त्यावेळेला आपण शक्यतो त्याच्यावर कुठलीतरी प्रक्रिया करतो. म्हणजे एकतर आपण अन्न शिजवतो किंवा वेगवेगळ्या ह्याच्यामध्ये ते मिक्स करतो, मिसळतो, ढवळतो. अशा प्रक्रियांमध्ये डिनॅच्युरेशन होत असतं त्या प्रोटीन्सचं आहारातल्या. आहारातली जी प्रोटीन्स असतात आपल्या शरीरामध्ये जाणाऱ्या, ती अशा पद्धतीनं एक त्याचं स्ट्रक्चर 3 डायमेन्शनल स्ट्रक्चरमध्ये ती असतात. पण ज्यावेळेला आपण त्याच्यावर वेगवेगळ्या आहार प्रक्रिया करतो खाण्यापूर्वी, त्यावेळी त्याचं डिनॅच्युरेशन होतं या प्रक्रियांमुळं आणि त्याचं रूपांतर अशा वेगळ्या रचनांमध्ये होतं. हं. ते आपण थोडक्यात बघूया. या डिनॅच्युरेशनमुळं काय होतं? अल्टरिंग द 3D स्ट्रक्चर डिस्ट्रॉयज बायोलॉजिकल ॲक्टिव्हिटी. म्हणजेच हे जे 3D स्ट्रक्चर असतं, हे अन्न शिजवण्याच्या किंवा प्रक्रिया केल्यामुळं नष्ट होतं आणि त्या पद्धतीनं वेगळ्या प्रकारची एक साधी रचना शिल्लक राहते. ऑकर्स व्हाया हीट, ॲसिड ऑर ॲजिटेशन. म्हणजेच थोडक्यात उष्णता असेल, काही रसायनं असतील ॲसिडसारखी किंवा ढवळण्यासारख्या प्रक्रिया असतील, ह्यामुळे हे डिनॅच्युरेशन होत असतं प्रोटीनचं. डज नॉट अल्टर न्यूट्रिशनल व्हॅल्यू नेसेसरी फॉर डायजेशन. पण हे जे डिनॅच्युरेशन असतं, हे पचनासाठी मात्र गरजेचं असतं. त्याच्यामुळे डिनॅच्युरेशन झाल्यामुळं प्रोटीन्स पचायला हलकी होतात. प्रोटीन्स पचायला आणखीन मदत होती. त्यामुळे डिनॅच्युरेशन ह्या प्रक्रियेमध्ये प्रोटीन्सची रचना जरी बदलत असली, तरी त्यांच्यातलं पोषक मूल्य आहे, पोषक घटक आहेत ते मात्र बदलत नाहीत. ते मात्र आहे तसेच राहतात. फक्त त्याची रचना बदलते आणि त्यामुळं प्रोटीन्स पचायला आणखीन सोपे होतात. त्यामुळे हे डिनॅच्युरेशन होणं हे पचनासाठी गरजेचं आहे. आता प्रोटीन्सची फंक्शन्स बघूया. प्रोटीन्सची कार्य काय आहेत ती बघूया. मुख्यतः 3 प्रकारची कार्य प्रोटीन्सची आपण बघणार आहे. एक तर पहिलं प्रोड्युसिंग व्हायटल बॉडी स्ट्रक्चर्स म्हणजे शरीरातले वेगवेगळे घटक तयार करणं असेल, हे एक कार्य आहे. दुसरं कार्य म्हणजे रेग्युलेटरी फंक्शन्स ऑफ प्रोटीन्स म्हणजे प्रोटीन शरीरामध्ये नियंत्रण करणारी कुठली कार्य करतं. आणि तिसरं म्हणजे कॉन्ट्रिब्युटिंग टू सटायटी म्हणजे भूक भागवण्याच्या दृष्टीनं प्रोटीन्सचा काय उपयोग आहे. अशी 3 कार्य आपण प्रोटीन्सची मुख्यतः बघायची आहेत. त्यातलं पहिलं कार्य म्हणजे प्रोड्युसिंग व्हायटल बॉडी स्ट्रक्चर्स. तर प्रोटीन्स हे शरीरामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे शरीर घटक तयार करत असतं. आता उदाहरण द्यायचं झालं तर मसल्स, कनेक्टिव्ह टिश्यू, म्युकस, ब्लड क्लॉटिंग फॅक्टर्स, ट्रान्सपोर्ट प्रोटीन्स, एन्झाइम्स, अँटीबॉडीज, हार्मोन्स, व्हिज्युअल पिगमेंट्स, बोन स्ट्रक्चर, कोलॅजिन ही अशी सगळी काही शरीरातले जे वेगवेगळे घटक आहेत, हे प्रोटीन्समुळे शरीरामध्ये तयार होत असतात. त्यामुळं शरीर बांधणीचं जे कार्य आहे, शरीरातले वेगवेगळे घटक तयार करण्याचं जे कार्य आहे, या प्रोटीन्समुळे होत असतं मुख्यतः. आता ह्यातलाच एक प्रमुख घटक आहे कोलॅजिन, जो प्रोटीन्सपासून तयार होत असतो. तर ह्यामध्ये जेव्हा तरुण व्यक्तींच्यामध्ये कोलॅजिन जे असतं ते जसं-जसं वय वाढेल तसं-तसं ते कमी होत जातं आणि त्यामुळेच मग चेहऱ्यावर किंवा त्वचेवर सुरकुत्या पडणं वगैरे असेल, ह्या गोष्टी दिसायला लागतात त्या कोलॅजिनच्या कमतरतेमुळं. बऱ्याचदा हे कोलॅजिन लवकर कमी होण्यामागं सन एक्सपोजर किंवा तीव्र सूर्यप्रकाशात जाणं सतत किंवा स्मोकिंग, पोल्युशन, अल्कोहोल आणि फ्रुट्स आणि व्हेजिटेबल्स कमी प्रमाणात खाणं, ह्या गोष्टीसुद्धा कारणीभूत असतात. त्यामुळं त्वचा लवकर सुरकुतणं अपेक्षित नसेल, कोलॅजिन कमी लवकर होणं अपेक्षित नसेल, तर ही पथ्य आपल्याला पाळायला लागतील. यानंतर प्रोटीनचा टर्नओव्हर जो आहे तो बघूया. शरीरामध्ये ही जी प्रोटीन्सपासून वेगवेगळे शरीर घटक तयार करायचे असतात, हे करत असताना शरीरामध्ये जे काही जुन्या पेशी आहेत, आता ह्या आतड्याच्या काही जुन्या पेशी आहेत, इंटेस्टायनल सेल्स म्हणतो. ह्या शरीरामधल्या काही जुन्या पेशी असतात, त्या बदलत असतात सतत. काही जुन्या नष्ट होतात, नवीन तयार होतात. तर जुन्या ज्या पेशी नष्ट झालेल्या आहेत, त्यामध्ये जे अमिनो ॲसिड्स असतात, ते शरीर रिसायकल करतं किंवा रियूज करतं, परत वापरतं. शरीर ते टाकून देत नाही. शरीरामध्ये जी अमिनो ॲसिड जुन्या पेशी नष्ट झाल्यानंतर शिल्लक राहिलेलं असतं, ते शरीर परत वापरून घेतं आणि परत त्याचं शोषण शरीरामध्ये होतं आणि पुन्हा ते शरीरामध्ये नवीन पेशी तयार करणं,
झीज भरून काढणं ह्या कामासाठी वापरलं जातं. तर अशा पद्धतीनं दिवसभरामध्ये साधारण 250 ग्रॅम प्रोटीनचं टर्नओव्हर आपल्या शरीरात होत असतं. त्यापैकी आपल्या आहारातनं आपण 70 ते 100 ग्रॅम एवढं घेणं अपेक्षित आहे. म्हणजे साधारण जो RDA सांगितलेला आहे, तेवढा आपण दररोज घेणं अपेक्षित आहे. तेवढे आपण प्रोटीन्स दररोज घेतले, की शरीरामध्ये बाकीची सगळी जी कार्य आहेत, ती व्यवस्थितपणे होतात. बराच काळ जर आपण प्रोटीन कमी प्रमाणात खाल्लं असेल, तर मात्र आपल्या शरीरातल्या काही घटकांची झीज व्हायला सुरुवात होती. त्यातलं प्रोटीन लॉस व्हायला सुरुवात होती. थोडक्यात हृदय असेल, लिव्हर असेल, स्नायू असतील, रक्तवाहिन्या असतील, अशा काही अवयवांची झीज होणं किंवा त्यातल्या प्रोटीनचं लॉस होणं, हे हळू सुरू होतं, जर आपण योग्य प्रमाणात प्रोटीन घेतलं नाही आणि त्यांच्या कार्यक्षमतेवर पण त्यामुळे परिणाम व्हायला सुरुवात होती. परंतु मेंदू हा असा अवयव आहे, की ज्याच्यामध्ये मात्र प्रोटीन लॉस होऊन दिला जात नाही. आता हे वेगवेगळ्या शरीरातले घटक निर्माण करण्याचं प्रोटीनचं कार्य बघितल्यानंतर आपण पुढचं कार्य बघूया ते म्हणजे रेग्युलेटरी फंक्शन्स ऑफ प्रोटीन्स. म्हणजे प्रोटीन शरीरामध्ये नियंत्रण कुठल्या कार्याचं करून घेतं. पहिलं आहे मेंटेनिंग फ्लुइड बॅलन्स. आपल्या शरीरामध्ये जे पाण्याचं प्रमाण आहे ते व्यवस्थित ठेवण्याचं कार्य सुद्धा हे प्रोटीन करत असतं. जर प्रोटीनचं प्रमाण कमी जास्त झालं, तर शरीराला सूज येते. दुसरं कार्य आहे ॲसिड बेस बॅलन्स. शरीरामध्ये आम्ल आणि अल्कली ह्याचा जो बॅलन्स असतो, तो व्यवस्थित ठेवणं गरजेचं असतं आणि त्या दृष्टीनं अमिनो ॲसिड जी असतात, ती बफर म्हणून काम करतात शरीरामध्ये. तिसरं जे काम आहे ते म्हणजे फॉर्मिंग हार्मोन्स अँड एन्झाइम्स. म्हणजे आपल्या शरीरामध्ये जी वेगवेगळी हार्मोन्स असतात आणि एन्झाइम्स असतात, ही तयार करण्याचं काम सुद्धा प्रोटीन्स करत असतात. उदाहरणार्थ बघायचं झालं तर थायरॉइड हार्मोन आहे, इन्सुलिन हार्मोन आहे. ही जी हार्मोन्स आहेत, ही मुख्यतः प्रोटीन्सपासून तयार झालेली असतात. यानंतर इम्युन फंक्शन म्हणजे प्रतिकार यंत्रणा जी आहे आपली, प्रतिकार शक्तीची यंत्रणा आहे, ती सुद्धा व्यवस्थित ठेवण्याचं कार्य हे प्रोटीन्स मार्फत होत असतं. मुख्यतः शरीरातल्या ज्या वरच्या त्वचेच्या पेशी असतील किंवा पचन मार्गातल्या आतल्या पेशी असतील, ह्या पेशींची सुद्धा निर्मिती, रचना ही प्रोटीन्सच्या मदतीनं होत असते. आणि दुसरं म्हणजे इम्युन रिस्पॉन्स. शरीरामध्ये प्रतिकार शक्ती निर्माण करण्यासाठी किंवा प्रतिकार रिस्पॉन्स देण्यासाठी इम्युन रिस्पॉन्स देण्यासाठी ज्या वेगवेगळ्या पेशी असतात, त्या सुद्धा निर्मितीमध्ये प्रोटीन्सचा महत्त्वाचा भाग असतो. तर अशा पद्धतीनं शरीरातलं पाण्याचं नियमन करणं, शरीरातलं ॲसिड बेस किंवा आम्ल अल्कलीचा बॅलन्स ठेवणं, शरीरात वेगवेगळी हार्मोन्स आणि एन्झाइम्स तयार करणं आणि शरीरातल्या प्रतिकारशक्ती व्यवस्थित ठेवणं, ही मुख्य कार्य प्रोटीन्स ही करत असतात. आता तिसरं जे महत्त्वाचं कार्य आपण बघतोय ते म्हणजे कॉन्ट्रिब्युटिंग टू सॅटायटी. म्हणजेच भूक भागवण्याच्या दृष्टीनं हे महत्त्वाचं कार्य. पोट भरल्यासारखं वाटणं ही भावना आहे, त्याला सॅटायटी असं म्हणतो आपण. पोट भरल्याची भावना. तर बऱ्याचदा प्रोटीनयुक्त आहार जर आपण घेत असू, तर आपल्याला पोट भरल्याची भावना लवकर निर्माण होते. त्यामुळे बऱ्याचदा वजन कमी करण्याच्या वेट मॅनेजमेंटच्या डायटमध्ये प्रोटीनचं प्रमाण जास्त असतं. कारण त्यामध्ये प्रोटीन असल्यामुळं आपल्याला पोट भरल्यासारखं वाटतं, लवकर भूक लागत नाही. त्यामुळं हा एक महत्त्वाचा रोल प्रोटीन्सचा आपल्या आहारामधला असतो. तर अशा पद्धतीनं आपण प्रोटीन्सचे मुख्य 3 कार्य बघितली. एक म्हणजे प्रोड्युसिंग व्हायटल बॉडी स्ट्रक्चर, शरीरातले वेगवेगळे घटक तयार करणं. दुसरं आहे रेग्युलेटरी फंक्शन्स ऑफ प्रोटीन्स म्हणजे शरीरातल्या वेगवेगळ्या प्रक्रियांचं नियंत्रण करणं. आणि तिसरं म्हणजे कॉन्ट्रिब्युटिंग टू सॅटायटी म्हणजे शरीरामध्ये पोट भरल्याची किंवा भूक भरल्याची भावना जी आहे, ती निर्माण करणं. आता ह्यानंतर आपण बघूया, ही कार्य झाल्यानंतर प्रोटीन कशातून मिळतात? म्हणजे सोर्स ऑफ प्रोटीन, प्रोटीनचे स्रोत. मुख्यतः ह्यामध्ये 2 भाग आपण करतो. पहिलं ॲनिमल प्रोटीन सोर्सेस म्हणजे प्राण्यांपासून प्रोटीन्स कशातून मिळतात ते बघतोय आणि दुसरं प्लांट प्रोटीन सोर्सेस म्हणजे वनस्पतींमध्ये प्रोटीन्स कशामध्ये जास्त असतात हे आपण बघतोय. तर पहिला प्राण्यांपासून जे प्रोटीन्स असतात, ज्याला प्राणीज आहार घटक म्हणतो.
त्यामध्ये दुधाचे पदार्थ असेल किंवा चिकन असेल किंवा मासे असतील, मीठ असेल, अशा वेगवेगळ्या अंडी असतील, अशा वेगवेगळ्या प्राण्यांपासून मिळणाऱ्या पदार्थांमध्ये प्रोटीन भरपूर प्रमाणात असतं. तर तेच वनस्पतींमध्ये जर बघितलं तर मुख्यतः सोयाबीन वगैरे अशी काही अ, कडधान्य किंवा डाळीचे वेगवेगळे प्रकार आहेत. ह्याच्यामध्ये प्रोटीन्स असतात. सीड्स असतात काही वनस्पतींच्या, जसं वॉटरमेलन सीड्स आणि व्हीट जर्म म्हणजे गव्हाचा अंकुरित येणारा जो भाग असतो तो. तर ह्यामध्ये भरपूर प्रोटीन्स असतात. म्हणजे मुख्यतः लेग्युम्स जे आहेत, ज्यामध्ये डाळी किंवा शेंगा असतात. अशा सगळ्या पदार्थांमध्ये प्रोटीन्स भरपूर असतात. काही सीड्समध्ये प्रोटीन्स भरपूर असतात. त्यामुळे वनस्पतींमध्ये बऱ्यापैकी नट्स, सीड्स आणि लेग्युम्स ह्या सगळ्या प्रकारांमध्ये डाळी, कडधान्य, नट्स आणि बिया ह्यामध्ये प्रोटीन्स भरपूर असतात. आता मगाशी आपण जसं बघितलं तसं की प्राण्यांपासून मिळणारे प्रोटीन्स हे कंप्लीट ह्या पद्धतीचे असतात. त्यामध्ये 9 इसेन्शियल अमिनो ॲसिड पुरेसे असतात. तर प्लांट्स म्हणजे वनस्पतींपासून मिळणारी जी प्रोटीन्स आहेत, ह्याच्यामध्ये एखादं इसेन्शियल अमिनो ॲसिड असतं ते कमी प्रमाणात असतं. त्यामुळे वनस्पतींपासून जर आपल्याला पूर्ण प्रोटीन्स मिळवायचे असतील, पूर्ण 9 इसेन्शियल अमिनो ॲसिड्स मिळवायचे असतील, तर त्यासाठी काय करायला लागेल? तर त्यामध्ये कॉम्प्लिमेंटरी इफेक्ट आपल्याला घ्यायला लागतो. म्हणजेच 2 पदार्थ आपल्याला एकत्र करायला लागतात. जर आपण 2 शाकाहारी पदार्थ एकत्र केले, तर त्या दोन्हीमध्ये कमी असणारी अमिनो ॲसिड्स असतात, ती एकमेकांच्या मिसळण्यानं ती पूर्ण होऊन जातात. म्हणजेच आता थोडक्यात पहिलं उदाहरण आहे ते सिरियल आणि लेग्युम्सचं. तर सिरियलमध्ये लायसिन नावाचं अमिनो ॲसिड हे कमी असतं. तर लेग्युम्समध्ये मिथिओनिन नावाचं अमिनो ॲसिड हे कमी असतं. जर आपण ते दोन्ही एकत्र केलं, तर एकात कमी असणारं अमिनो ॲसिड दुसऱ्यातनं मिळतं आणि दुसऱ्यात कमी असणारं ॲसिड हे पहिल्यातून मिळतं. अशा पद्धतीनं कॉम्प्लिमेंटरी अमिनो ॲसिड इम्प्रूव्ह ओव्हरऑल प्रोटीन क्वालिटी. आता उदाहरण द्यायचं झालं तर इडली. इडलीमध्ये सिरियल म्हणजे धान्य आहे आणि लेग्युम्स म्हणजे कडधान्य सुद्धा आहे. त्याचप्रमाणे डोसा, खिचडी ज्यामध्ये राईस हे धान्य आहे, डाळ हे कडधान्य आहे. त्याचप्रमाणे चपाती आणि त्याच्याबरोबर चणा सब्जी हे आपण केलं तर ह्यामध्ये सुद्धा धान्य कडधान्याचं एकत्रीकरण होतं. तर अशा पद्धतीनं आपल्या आहारात, भारतीय आहारात सुद्धा आपल्या भरपूर असे पदार्थ आहेत ज्यामध्ये धान्य, कडधान्य एकत्र आपण करून खातो. अशा पद्धतीनं आपण जर ते खाल्लं, तर चांगल्या क्वालिटीचे प्रोटीन्स आपल्याला मिळायला मदत होती. त्याचबरोबर इतर कॉम्बिनेशनमध्ये सिरियल्स प्लस मिल्क अँड मिल्क प्रॉडक्ट्स म्हणजे धान्य आणि दुधाचे पदार्थ हे एकत्रित केले. उदाहरणार्थ पायसम म्हणजे खीर असेल, पनीर पुलाव असेल, चीज सँडविच असेल, कर्ड राईस असेल, पास्ता चीज असेल. तर असे हे पदार्थ दुधाचे पदार्थ आणि धान्य एकत्र केलं तरी सुद्धा आपल्याला हाय क्वालिटी प्रोटीन त्या दोन्हीच्या कॉम्बिनेशनमधनं मिळू शकतं. आणि तिसरं म्हणजे लेग्युम्स प्लस नट्स अँड ऑइल सीड्स म्हणजे साधारण लेग्युम्स आणि नट्स हे एकत्र केले तरी सुद्धा त्याच्या कॉम्बिनेशनमध्ये जे पदार्थ आपल्याला मिळतात त्यामधनं सुद्धा आपल्याला कंप्लीट प्रोटीन्स किंवा चांगल्या क्वालिटीचे प्रोटीन्स मिळू शकतात. त्यामुळं शाकाहारी पदार्थांमधनं जर का चांगल्या दर्जाचे प्रोटीन्स किंवा चांगले दर्जाचे प्रथिनं आपल्याला मिळवायचे असतील तर ठराविक प्रमाणात किंवा ठराविक पद्धतीनं ते एकत्र करून खाल्ले पाहिजेत. म्हणजे आपल्याला योग्य प्रमाणात प्रोटीन्स त्यातनं मिळू शकतात. हेच आता ह्याच्यामध्ये दाखवलेलं आहे. ग्रेन्स म्हणजे धान्य आणि नट्स अँड सीड्स या दोन्हीमध्ये लिमिटिंग अमिनो ॲसिड आहे लायसिन. लिमिटिंग अमिनो ॲसिड म्हणजे आपण मगाशीच बघितलेलं कमतरता असणारं अमिनो ॲसिड. म्हणजेच ग्रेन्समध्ये आणि नट्स अँड सीड्समध्ये लायसिन हे अमिनो ॲसिडची कमतरता असते. तर लेग्युम्स आणि भाज्या, व्हेजिटेबल्स ह्याच्यामध्ये मेथिओनिन ह्या अमिनो ॲसिडची कमतरता असते. पण जर आपण धान्य आणि कडधान्य असं एकत्र करून खाल्लं किंवा धान्य आणि भाज्या असं एकत्र करून खाल्लं, तर ग्रेन्समध्ये कमी असणारं अमिनो ॲसिड व्हेजिटेबल्स किंवा लेग्युम्समधनं जातं
आणि व्हेजिटेबल्समध्ये कमी असणारं लिमिटिंग अमिनो ॲसिड आहे ते ग्रेन्समधनं जातं. त्यामुळे ह्या दोन्हीच्या एकत्रीकरणातनं जे पदार्थ तयार होतात त्यामधनं आपल्याला कंप्लीट प्रोटीन मिळू शकतात. तीच गोष्ट नट्स अँड सीड्स आणि लेग्युम्स एकत्र केले तर मिळतात किंवा नट्स अँड सीड्स आणि व्हेजिटेबल्स एकत्र करून खाल्ले तरी सुद्धा आपल्याला पूर्ण प्रथिनं किंवा कंप्लीट प्रोटीन्स त्यातनं मिळू शकतात. म्हणजे थोडक्यात सांगायची गोष्ट एकच आहे महत्त्वाची, की जर का आपण योग्य प्रकारे शाकाहारी पदार्थ एकत्र करून खाल्ले, तर आपल्याला चांगल्या क्वालिटीची, हाय क्वालिटीची आणि कंप्लीट प्रोटीन्स त्यातनं मिळायला मदत होते. त्यामुळं एकत्रीकरण योग्य पद्धतीने करणं गरजेचं आहे. आता आपण व्हेजिटेरियन डाएट्सबद्दल बघूया. बऱ्याचदा प्रोटीन हा घटक व्हेजिटेरियन डाएटमध्ये महत्त्वाचा असतो. त्यामुळे व्हेजिटेरियन डाएट हे एकूण 5 प्रकारचं आढळतं. तर पहिला जो त्यातला प्रकार आहे तो आहे लॅक्टो व्हेजिटेरियन. लॅक्टो व्हेजिटेरियनमध्ये वनस्पतींपासून असणारे सगळे पदार्थ तर असतातच, त्याशिवाय दूध ॲडिशनली घेतलं जातं. त्यामुळे त्यांना लॅक्टो व्हेजिटेरियन असं म्हणतात. ह्याच्यामध्ये बऱ्याचदा कॅल्शियम आणि प्रोटीन योग्य प्रमाणात मिळून जातं. फक्त लोह आणि B12चं मात्र योग्य प्रमाणात मिळण्यासाठी आपल्याला योग्य नियोजन करायला लागतं आहारामध्ये. दुसरं आहे ते ओव्हो व्हेजिटेरियन. ह्यामध्ये शाकाहारी पदार्थ, धान्य वगैरे असतातच वनस्पतींपासून मिळणारी, प्लस त्याच्याबरोबर अंडी असतात. म्हणून त्याला ओव्हो व्हेजिटेरियन म्हटलंय. यामध्ये हाय क्वालिटीचे प्रोटीन मिळतात, व्हिटॅमिन B12 मिळतं. तिसरा जो प्रकार आहे तो आहे लॅक्टो ओव्हो व्हेजिटेरियन. ह्याच्यामध्ये इतर शाकाहारी पदार्थ असतातच, त्याच्या बरोबरीनं दूध आणि अंडी हे सुद्धा त्या आहारात असतात. त्यामुळं ह्या प्रकारच्या व्हेजिटेरियन डाएटमध्ये प्रोटीन, कॅल्शियम, B12 हे सगळं मिळून जातं योग्य प्रमाणात. चौथा जो प्रकार आहे तो वेगन आहे. ह्याच्यामध्ये पूर्ण वनस्पतींपासूनच केलेलं आहार असतं. त्याच्यामध्ये कुठल्याही पद्धतीनं दूध, अंडी, इतर प्राणिज पदार्थ, मध ह्या गोष्टी नसतात. मग हे आहार घेत असताना मात्र व्हिटॅमिन B12, आयर्न, कॅल्शियम, ओमेगा 3 फॅटी ॲसिडची कमतरता निर्माण होऊ शकते. त्यामुळे व्यवस्थित डाएट प्लॅनिंग ह्याच्यामध्ये करावं लागतं. आणि 5वा जो प्रकार आहे तो आहे फ्रुटॅरियन. ह्याच्यामध्ये फक्त फळं, नट्स आणि सीड्स एवढंच घेतलं जातं. बाकीची कुठलीही धान्य, कडधान्य, भाज्या आणि प्राणिज पदार्थ ह्यात घेतले जात नाहीत. ह्यामध्ये मात्र बऱ्याच पोषक घटकांची कमतरता निर्माण होऊ शकते. तर अशा पद्धतीनं व्हेजिटेरियन डाएटचे हे 5 प्रमुख प्रकार आढळतात. आता आजकाल बऱ्याचदा आपण प्लांट प्रोटीनबद्दल ऐकतो. बऱ्याच ठिकाणी प्लांट प्रोटीन घेतलं जावं असं सांगितलं जातं. तर प्लांट प्रोटीनचा फायदा काय आहे? हे आपण थोडक्यात बघूया. एक तर प्लांट प्रोटीनमध्ये रिच इन फायबर, त्यामध्ये डायटरी फायबर असतं जे ॲनिमल प्रोटीनमध्ये नसतं. व्हिटॅमिन्स म्हणजे त्यामध्ये जीवनसत्व असतात, मिनरल्स असतात आणि एक घटक म्हणजे फायटोकेमिकल्स. फायटोकेमिकल्स म्हणजे अशी काही वनस्पतींमधली रासायनिक तत्व आहेत, जी बऱ्याच आजारांमध्ये प्रतिबंधासाठी उपयोगी पडतात. तर मुख्य आपण बघूया प्लांट प्रोटीन कशातून मिळतात. प्लांट प्रोटीन मुख्यतः लेग्युम्स म्हणजे ज्या काही शेंगायुक्त वेगवेगळ्या कडधान्य किंवा गोष्टी आहेत. बीन्स, पीज आणि लेंटिल्स ह्याच्यामध्ये ते असतात. लेग्युम्समध्ये प्रोटीन्स तर असतातच, त्याच्याबरोबर त्यात फॅट कमी असतं. रिड्युसेस क्रोनिक डिसीज रिस्क, जे जुनाट आजार आहेत ते होण्याची शक्यता, उदाहरणार्थ मधुमेह असेल, हृदयविकार असेल, अशा आजारांमध्ये ते फायदेशीर असतात फॅट कमी असल्यामुळं. त्याचबरोबर त्याच्यामधनं मॅग्नेशियम, फॉलिक ॲसिड, आयर्न असे पोषक घटक जातात आणि त्यामध्ये फायबर सुद्धा जास्त असतं. तर अशा पद्धतीने लेग्युम्सचं सेवन केल्यामुळं प्लांट प्रोटीन मिळतं आणि इतर अनेक बाकीचे न्यूट्रिएंट्स सुद्धा त्यातनं मिळायला मदत होते. दुसरं नट्स म्हणजेच बदाम असतील, काजू असतील, पिस्ता असेल, अक्रोड असेल, तर ह्याच्यामध्ये कॅलरीज, ऊर्जा भरपूर मिळते. प्रोटीन्स त्यामध्ये असतातच. व्हिटॅमिन ई सारखी जीवनसत्व असतात आणि हेल्दी फॅट्स असतात त्याच्यामध्ये. त्यानंतर तिसरा घटक प्लांट प्रोटीन मिळण्याचा तो म्हणजे सीड्स अँड अदर्स. तर मुख्यतः झिंक आणि कॅल्शियम अशी काही खनिजं या सीड्समधनं बियातून मिळतात.
चिया अँड पंपकिन सीड मध्ये जे प्रोटीन असतं ते हाय क्वालिटीचं असतं, म्हणजेच त्यामध्ये सगळी इसेन्शियल अमिनो ॲसिड्स असतात. वर्सटाईल अँड टेस्टी त्याच्यामुळं आपल्या आहारामध्ये एक वैविध्य येतं. त्याचबरोबर त्याच्यामध्ये फायटोकेमिकल्स असतात. वेगवेगळी अशी वनस्पतींची रसायनं असतात, की जी अनेक आजारांमध्ये फायदेशीर ठरू शकतात. आणि आरोग्य राखण्याच्या दृष्टीनं सुद्धा त्या फायटोकेमिकल्सचं महत्त्व असतं. तर अशा पद्धतीनं आपण बघितलं तर प्लांट प्रोटीन्समध्ये मुख्यतः फायबर जास्त असतं, व्हिटॅमिन्स जास्त मिळतात, मिनरल्स खनिज जास्त असतात आणि त्याबरोबर फायटोकेमिकल्स असतात. ह्या सगळ्या गोष्टीमुळं प्लांट प्रोटीन्स हा सुद्धा एक चांगला आहाराचा स्रोत असं आपण म्हणू शकतो. यानंतर प्लांट प्रोटीन बघितल्यानंतर आपण ॲनिमल प्रोटीन्सबद्दल बघूया, की ॲनिमल प्रोटीन्सचे काय फायदे असतात आणि त्यात काय जास्त घेतल्यास त्याचा काय दुष्परिणाम होऊ शकतो. तर त्यामध्ये मुख्यतः दुधाचे पदार्थ, ज्यातनं कॅल्शियम, व्हिटॅमिन डी मिळतं. अंडी आहेत, त्यातनं सुद्धा हाय क्वालिटी प्रोटीन मिळतं. ह्या सगळ्यातून प्राण्यांपासून मिळणाऱ्या प्रोटीन्समध्ये प्रोटीनची क्वालिटी चांगली असती. सगळी 9 इसेन्शियल अमिनो ॲसिड त्यातनं मिळतच असतात. पण जर का ते जास्त प्रमाणात घेतले, तर मात्र काही आजारांची शक्यता बळावती किंवा काही धोका उद्भवतो. उदाहरण घ्यायचं झालं तर इन्क्रीज द रिस्क ऑफ क्रोनिक डिसीजेस, particularly colorectal cancer. Curing agents and substances formed at high temperature are contributing factors. म्हणजे मुख्यतः आतड्यांचा कॅन्सर जो असतो, तो बऱ्याचदा काही ठराविक प्रकारच्या प्राणी पदार्थ जसं रेड मीट वगैरे अशा गोष्टींमुळे वाढल्याचं दिसून येतं. कार्डिओव्हॅस्क्युलर डिसीज, हृदय विकार होण्याची शक्यता सुद्धा जास्त प्रमाणात नॉन व्हेजिटेरियन फूड, प्राण्यांचे पदार्थ खाल्ल्यामुळे होतो. कारण त्यामध्ये एकतर सॅच्युरेटेड फॅट जास्त असतं, कोलेस्ट्रॉल जास्त असतं, जे हृदयरोग वाढवायला कारणीभूत होऊ शकतं. किडनी डिसीज, किडनीशी संबंधित आजार सुद्धा जास्त प्रमाणात मांसाहारी पदार्थ खाल्ल्यानं वाढू शकतं. कारण एकतर त्याच्यामध्ये प्रोटीनचं प्रमाण जास्त असतं आणि जे किडनीवर काम करायला आणखीन लोड वाढवू शकतं. बऱ्याचदा त्यामुळे काही जणांमध्ये किडनी स्टोन होण्याची सुद्धा शक्यता वाढती. तर ह्या सगळ्या गोष्टींमुळं किडनीच्या आजारांमध्ये सुद्धा बऱ्याचदा प्राण्यांपासून मिळणारे जे प्रोटीनयुक्त पदार्थ आहेत ते त्रासदायक होऊ शकतात. आणि सगळ्यात शेवटी म्हणजे एन्व्हायरमेंटल इम्पॅक्ट, जे काही वातावरण जे आहे त्यामध्ये प्राणीज पदार्थ तयार करताना जमीन आणि पाण्याचा जास्त वापर होतो. काही ग्रीन हाऊस गॅसेस तयार होतात. त्यामुळं बऱ्याचदा जर जास्त प्रमाणात प्राणीज पदार्थ, मांसाहारी पदार्थ खाल्ले गेले, तर हे सगळे धोके त्यातनं उद्भवू शकतात. ह्याला सगळ्याला दोन्हीचं एकच आपण बॅलन्स साधू शकतो. तो म्हणजे मुख्यतः फोकस मोर ऑन पोल्ट्री, फिश, नट्स, लेग्युम्स अँड सीड्स. मुख्यतः योग्य संतुलन जर आपण साधलं, कमी प्रमाणात प्राणीज पदार्थ घेऊन शाकाहारी प्रोटीन्स पण आपण जर ॲड केले आहारामध्ये, तर नक्कीच हे सगळे त्रासदायक जे दुष्परिणाम आहेत ते होणार नाहीत आणि योग्य प्रमाणात प्रोटीन शरीराला मिळू शकतात. आता इथं थोडक्यात दिलेलं आहे, की प्लांट बेस्ड डाएट ज्यांचे असतात, शाकाहारी आहार असतो, त्यांच्यामध्ये कुठले न्यूट्रिएंट्स कमी पडू शकतात आणि ते आपल्याला पुरवठा त्याचा करावा लागतो बऱ्याचदा. बी व्हिटॅमिन्समध्ये बोललं तर व्हिटॅमिन B12 आणि रायबोफ्लेविन हे जे 2 व्हिटॅमिन्स आहेत, हे बऱ्याचदा शाकाहारी आहारामध्ये कमी होऊ शकतात. त्यामध्ये फोर्टिफाईड सोया मिल्क असेल, फोर्टिफाईड ब्रेकफास्ट सिरियल्स असतील किंवा न्यूट्रिशनल यीस्ट असेल. ह्याच्याद्वारे आपण ते B12 आणि रायबोफ्लेविन ही 2 व्हिटॅमिन आपण त्या आहारामध्ये समाविष्ट करू शकतो. बऱ्याचदा शाकाहारी आहारामध्ये लोहाचं प्रमाण कमी असतं आणि जे लोह असतं त्याचं शोषण कमी होतं. जर तसं व्हायचं नसेल, तर आपल्याला व्हिटॅमिन सी जर आपण त्या आहारामध्ये घेतलं, शाकाहारी आहारामध्ये, तरीसुद्धा लोहाचं शोषण त्यामध्ये वाढलेलं दिसून येतं. त्यानंतर झिंकसारखं जे खनिज आहे, ते बऱ्याचदा कमी झालेलं दिसतं. त्याच्यामध्ये आपण अखंड धान्य असतील किंवा नट्स असतील, लेग्युम्स असतील, हे पदार्थ जर आपल्या आहारात ठेवले, तर झिंक हे आपल्याला त्यातनं मिळू शकतं. आयोडीन हा घटक शाकाहारी आहारातनं मिळण्यासाठी आयोडाइज्ड सॉल्ट म्हणजे आयोडीनयुक्त मीठ हे घेणं कधीही योग्य ठरतं. त्यानंतर कॅल्शियम आणि व्हिटॅमिन डी हे मिळण्यासाठी मुख्यतः वनस्पतींमध्ये
कॅल्शियम असतं ते कमी शोषलं जातं आणि व्हिटॅमिन डी हे शक्यतो सन एक्सपोजर किंवा सूर्यकिरणांद्वारेच शरीरात तयार होतं. त्यामुळं ते सूर्यकिरणात बसणं हा त्यामध्ये एक उपाय आहेच आणि त्याबरोबर फोर्टिफाईड सोय मिल्क, फोर्टिफाईड ऑरेंज ज्यूस, कॅल्शियम रिच टोफू असे पदार्थ ज्यामध्ये कॅल्शियम जास्त आहे, ह्यांचं सेवन सुद्धा करावं लागतं. त्यात ओमेगा 3 फॅटी ॲसिड जे फिश खात नाहीत त्यांच्यामध्ये ह्याचं प्रमाण कमी झालेलं दिसून येतं. त्यांच्यामध्ये वनस्पतींमधले फ्लॅक्स सीड्स, चिया सीड्स, वॉलनट्स म्हणजेच अक्रोड, सोयाबीन ऑइल, कॅनोला ऑइल, सीवीड, मायक्रो अल्गी असे पदार्थ आहारात समाविष्ट ठेवावे लागतात. तर थोडक्यात बी व्हिटॅमिन, आयर्न, झिंक, आयोडीन, कॅल्शियम अँड व्हिटॅमिन डी आणि ओमेगा 3 फॅटी ॲसिड हे पोषक घटक बऱ्याचदा शाकाहारी आहारामध्ये कमी पडण्याची शक्यता असते. तर जर व्यवस्थित आहार नियोजन केलं त्या दृष्टीनं तर हे पदार्थ पुरेसे आहारातनं आपण शाकाहारी आहारातनं सुद्धा मिळवू शकतो. यानंतर प्रोटीन पावडर घ्याव्यात की न घ्याव्यात यामध्ये बऱ्याचदा आपल्याला प्रश्न पडलेला असतो. तर प्रोटीन पावडर ह्या साधारण मुख्यतः वजन ज्यांचं कमी करायचं असेल त्या लोकांना किंवा स्नायू मसल बिल्डिंग करणाऱ्या लोकांना फायदेशीर असतात. तर त्यामध्ये 2 प्रकारचे जास्त करून प्रोटीन पावडर असतात. एक म्हणजे व्हे प्रोटीन जे दुधापासून तयार केलेले प्रोटीन्स असतात आणि सोय किंवा प्लांट बेस्ड म्हणजे हे वनस्पतींपासून केलेले प्रोटीन्स असतात. तर ह्या प्रोटीन पावडर्समध्ये मुख्यतः हाय क्वालिटी प्रोटीन मिळत असतात शरीराला. कन्व्हिनियंट असतात, घ्यायला सोपे असतात आणि लीन प्रोटीन असतात म्हणजे त्यामध्ये फॅटचं प्रमाण कमी असतं. मुख्यतः थोडेसे महाग असतात, एक्सपेन्सिव्ह असतात प्रोटीन पावडर. त्यामुळं आर्थिक दृष्टीनं त्याचा विचार करायला लागतो. त्याचे सप्लिमेंट्समध्ये जे काही पोषक घटक आहेत, ते आपल्याला बघायला लागतात. मुख्यतः शुगर किंवा साखरेचं प्रमाण जर जास्त असेल, तर ते जास्त प्रमाणात घेऊन चालणार नाहीये. बऱ्याचदा कॅलरी रिस्ट्रिक्टेड डाएट्समध्ये ज्यांचं वजन कमी करायचं आहे अशा लोकांमध्ये प्रोटीनचा सोर्स म्हणून ते वापरायला हरकत नाही. आणि त्याशिवाय रिकव्हरी फ्रॉम इलनेस इंजुरी एखाद्या आजारातून बरं होत असताना ज्या वेळेला जास्त प्रमाणात प्रोटीनची गरज असते, अशा वेळी सुद्धा प्रोटीन पावडर देणं चालू शकेल. तर अशा पद्धतीनं योग्य प्रकारच्या कंडिशनमध्ये जर आपण वापरलं तर प्रोटीन पावडरचा वापर करायला हरकत नाही. पण त्याच्याच बरोबरीने आहारातनं योग्य प्रमाणात प्रोटीन कसे जातील याचा विचार आधी प्राथमिकतेनं करायला हवा. दुसरे काही सप्लिमेंट्स असतात त्याच्यामध्ये अमिनो ॲसिड सप्लिमेंट्स असतात. म्हणजे आपण जे आता अमिनो ॲसिड बघितले ते सेपरेट एक अमिनो ॲसिडचे सप्लिमेंट असे असतात किंवा 2-3 अमिनो ॲसिड एकत्र करून दिलेले असतात. शक्यतो अशा अमिनो ॲसिडचं सेवन टाळलेलं कधीही चांगलं. कारण आपल्या शरीरामध्ये जी पचन संस्था आहे त्यामध्ये होल प्रोटीन, अखंड प्रोटीनपासून अमिनो ॲसिड शोषून घेण्याची आपल्या शरीरामध्ये यंत्रणा आहे. जर आपण वेगवेगळे अमिनो ॲसिड घेतले तर काही वेळेला इतर अमिनो ॲसिडच्या शोषणावर परिणाम होऊ शकतो आणि जर जास्त प्रमाणात अमिनो ॲसिड एखादं घेतलं गेलं तर त्याची टॉक्झिसिटी होऊ शकते. शक्यतो ही जी मिथ्योनिन, सिस्टीन, हिस्टिडीन नावाची अमिनो ॲसिड्स आहेत, ही जर जास्त प्रमाणात घेतली गेली तर शरीराला त्याचे दुष्परिणाम सुद्धा होऊ शकतात. त्यामुळे शक्यतो सेपरेट अमिनो ॲसिडचे पदार्थ सप्लिमेंट्स टाळणं कधीही चांगलं. पण प्रोटीन पावडर जर योग्य प्रमाणात आणि योग्य कालावधीत गरजेचे असतील, तर तेवढ्यापुरते द्यायला ते हरकत नाही. आता आर-डी-ए बघूया आपण, रिकमेंडेड डायटरी अलाउन्सेस ऑफ प्रोटीन्स. दररोज आपल्या भारतीय व्यक्तींना किती प्रमाणात प्रोटीन्सची गरज असते. आय-सी-एम-आर म्हणजे इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च आणि एन-आय-एन नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ न्यूट्रिशन यांनी 2024ला पब्लिश केलेल्या माहितीनुसार निरोगी पुरुष आणि स्त्रियांना, भारतीय स्त्रियांना आणि पुरुषांना 0.83 ग्रॅम प्रोटीन पर केजी पर डे गरज असते. म्हणजे साधारण ती व्यक्ती 65 किलोची असेल तर 54 ग्रॅम ह्यानुसार ते मोजता येतं. तर साधारण प्रति किलो 0.83 ग्रॅम प्रति दिवस एवढं प्रोटीन घेणं गरजेचं आहे. साधारणपणे ऊर्जेच्या प्रमाणात जर बघायचं झालं तर प्रोटीन एनर्जी रेशो जो आहे त्याला पी रेशो म्हणतात, तो 10 ते 15% असावा. म्हणजे आपण जेवढं एनर्जी दररोज घेतो, जेवढ्या कॅलरीज आपण दररोज घेतो
त्याच्या 10 ते 15% कॅलरीज ह्या प्रोटीनयुक्त आहारातून जाव्यात. त्याचबरोबर प्रोटीनची क्वालिटी सुधारण्यासाठी सिरियल अँड पल्सेस म्हणजे धान्य आणि कडधान्य यांचा जो रेशो आहे तो 3:1 घ्यावा. म्हणजे धान्य 3 भाग असेल तर 1 भाग कडधान्य असावं. अशा पद्धतीनं आपण ते मिक्स केलं की आपल्याला योग्य प्रमाणात चांगल्या दर्जाची प्रथिने मिळू शकतात. त्याचबरोबर जर नॉन व्हेजिटेरियन पदार्थ घेणारे लोकांमध्ये 30 ग्रॅम कडधान्याऐवजी 80 ग्रॅम मीठ मांसाहारी पदार्थाचा समावेश त्यामध्ये असावा असं सांगितलेलं आहे. त्याचबरोबर असं सुद्धा आहे की दररोज 1.6 ग्रॅम पर केजी पर डे पेक्षा जास्त जर प्रोटीन्स आपण घेतली तर त्याचा तेवढा फायदा शरीराला होत नाही. म्हणजे अति प्रमाणात किंवा जास्त प्रमाणात जरी आपण प्रोटीन खाल्ले तरी शरीराला त्याचा फायदा होत नाही. त्यामुळं ओव्हरडोस जो असतो तो प्रोटीनचा टाळलेला चांगला. त्यानंतर ह्या प्रत्येक गटानुसार एक ॲव्हरेज गरज किती असते भारतीय लोकांमध्ये ही इथं या चार्टमध्ये दिलेली आहे. पुरुषांमध्ये आणि स्त्रियांमध्ये प्रोटीनची गरज किती असते ती इथं दिलेली आहे. ॲव्हरेज वेट किती असतं ते इथं दिलेलं आहे. त्याचबरोबर इन्फंट्स म्हणजे लहान बाळांमध्ये आणि 1 ते 18 वर्षांपर्यंतच्या मुलांमध्ये दररोजची प्रोटीनची गरज किती असते हे या चार्टमध्ये दिलंय आणि ॲव्हरेज वजन साधारणपणे प्रत्येक वयोगटानुसार किती असतं हे इथं दिलेलं आहे. तर एक साधारण एक अंदाज येण्यासाठी दररोजच्या प्रोटीनची गरज किती असावी हा चार्ट आपल्याला उपयोगी आहे. यानंतर प्रोटीन बॅलन्स काय असतो ते बघूया. मुख्यतः प्रोटीन बॅलन्समध्ये 3 वेगवेगळ्या कन्सेप्ट येतात. पहिली जी कन्सेप्ट आहे ती इक्विलिब्रियम म्हणजे समतोल, दुसरी जी आहे ती पॉझिटिव्ह, तिसरी आहे ती निगेटिव्ह. तर ह्यामध्ये पहिल्यांदा निगेटिव्ह प्रोटीन बॅलन्स म्हणजे काय ते बघूया. बऱ्याचदा वेस्टिंग अँड इलनेस म्हणजे वजन कमी होणं किंवा आजारी पडणं ह्या कंडिशनमध्ये निगेटिव्ह प्रोटीन बॅलन्स होतो. म्हणजे प्रोटीन कमी घेतलं जातं आणि शरीरातनं प्रोटीन बाहेर मात्र जास्त प्रमाणात जातं. म्हणजे बॉडी लुजेस मोर दॅन इट गेन्स. म्हणजे शरीरामध्ये प्रोटीन हे कमी पडतं अशा काळामध्ये. म्हणजे ज्यावेळी वजन कमी होणं किंवा आजारी असणं अशा कंडिशनमध्ये प्रोटीन लॉस हा जास्त होतो आणि प्रोटीन इंटेक हा कमी होतो. अशा वेळेला आपण म्हणतो की निगेटिव्ह प्रोटीन बॅलन्स आहे. दुसरी कंडिशन अशी असते की प्रोटीन इक्विलिब्रियम. ह्यामध्ये प्रोटीनचा समतोल असतो, बॅलन्स असतो. ह्यामध्ये जेवढ्या प्रमाणात आहारातनं प्रोटीन घेतलं जातं तेवढ्याच प्रमाणात त्याचा लॉस पण होत असतो. म्हणजे प्रोटीन लॉस आणि प्रोटीन इंटेक हे दोन्ही समसमान असतात. ह्यामध्ये प्रोटीन बॅलन्स व्यवस्थित राखलेला असतो निरोगी व्यक्तींमध्ये. आणि तिसरं असतं ते म्हणजे पॉझिटिव्ह प्रोटीन बॅलन्स. शक्यतो वाढीच्या वयामध्ये ज्यांची वाढ होत असते अशा व्यक्तींमध्ये, मुलांमध्ये आणि रिकव्हरी ज्यांची आजारपणातनं रिकव्हरी होती किंवा जे व्यायाम करून ज्यांचं मसल मास वाढत असतं अशा लोकांमध्ये पॉझिटिव्ह प्रोटीन बॅलन्स असतो. म्हणजेच ह्यांच्यामध्ये प्रोटीन घेतलेलं जे असतं ते लॉसपेक्षा जास्त असतं. म्हणजे इन्क्रीज्ड प्रोटीन इंटेक आणि नॉर्मल लॉसेस. म्हणजे यांच्या शरीरात प्रोटीन हे जास्त प्रमाणात जात असतं, घेतलं जातं. मुख्यतः वाढीच्या ह्याच्यामुळे त्यांची स्नायूंची वाढ होत असती आणि आजारातनं रिकव्हर होत असताना सुद्धा शरीरातली झीज भरून काढली जात असते. अशा कंडिशनमध्ये पॉझिटिव्ह प्रोटीन बॅलन्स असतो. त्यामुळे अशा 3 कंडिशन असतात प्रोटीन बॅलन्सच्या. बॅलन्स, इक्विलिब्रियम, निगेटिव्ह आणि पॉझिटिव्ह. यानंतर प्रोटीनच्या संबंधी एक 4 वेगवेगळे आजार आहेत त्याची आपण माहिती घ्यायची. पहिला जो आजार आहे तो म्हणजे प्रोटीन कॅलरी मालन्यूट्रिशन, PCM किंवा ह्यालाच प्रोटीन एनर्जी मालन्यूट्रिशन म्हणतात. लहान मुलांमध्ये प्रोटीनच्या कमतरतेमुळे हा होतो. दुसरा जो आजार आहे प्रोटीनशी संबंधित आहे तो ॲलर्जी. जे प्रोटीनशी संबंधित पदार्थ खाल्ल्यानंतर शरीरात ॲलर्जीचे लक्षणं दिसून येतात. तिसरा जो विकार आहे तो म्हणजे किडनी डिसीज. शरीरामध्ये
किडनीचे जे आजार असतील तर त्याचा प्रोटीनच्या सेवनाशी काय संबंध असतो ते इथं आहे. आणि चौथं म्हणजे प्रोटीनशी संबंधित काही अनुवांशिक आजार असतात की ज्यामध्ये अमिनो ऍसिड जे असतात त्याच्या पचनामध्ये बिघाड निर्माण होतो. असे 4 मुख्य विकार आहेत. त्यांची माहिती आपण यामध्ये आता शेवटी घ्यायची आहे. तर पहिला त्यातला एक विकार म्हणजे प्रोटीन कॅलरी मालन्यूट्रिशन. प्रोटीन कॅलरी मालन्यूट्रिशनमध्ये बऱ्याचदा 2 प्रकार येतात. क्वाशिओर्कर आणि दुसरा मॅरास्मस. तर क्वाशिओर्करमध्ये प्रोटीनची कमतरता ही जास्त दिसून येते आणि मॅरास्मसमध्ये प्रोटीन आणि एनर्जी या दोन्हीची कमतरता जास्त प्रमाणात दिसून येते. दोन्ही प्रकारांमध्ये वाढ ही खुंटलेली असती, स्टंटेड ग्रोथ, इम्पेअर्ड इम्यून फंक्शन, प्रतिकारशक्ती कमी झालेली असती आणि इन्क्रीज द ससेप्टिबिलिटी टू डिसीजेस म्हणजे वेगवेगळे आजार त्यांच्यामध्ये होत असतात. कुपोषण, आपण ज्याला मराठीत कुपोषण म्हणतो, त्याचे हे प्रकार आहेत. तर क्वाशिओर्कर ह्या आजारामध्ये बऱ्याचदा सूज येणं हे महत्वाचं लक्षण असतं आणि मॅरास्मसमध्ये एक्स्ट्रीम वेस्टिंग म्हणजे साधारण बऱ्याचदा अशा पद्धतीनं शरीरातलं फॅट खूप कमी झालेलं दिसून येतं. तर हे 2 वेगवेगळे प्रकार आहेत. क्वाशिओर्करचं कारण मुख्यतः असतं अब्रप्ट विनिंग फ्रॉम ब्रेस्ट मिल्क टू लो प्रोटीन स्टार्ची डाएट. ह्यामध्ये बऱ्याचदा जे अंगावरचं दूध असतं ते बंद करून अचानक कमी प्रोटीन असणारे कार्बोहायड्रेट्स युक्त पदार्थ जर जास्त द्यायला सुरू केली त्या बाळांना, तर हा आजार जास्त त्यांना झालेला दिसून येतो. इन्फेक्शन्स त्याच्यामध्ये दिसतात आणि मगाशी बघितलं त्याप्रमाणे इडिमा हा जो असतो हा मुख्य सूज येणं हा प्रकार ह्या आजारात जास्त असतो. फॅटी लिव्हर, ॲपथी, डायरिया, स्किन लिजन्स, हेअर चेंजेस हे वेगवेगळे प्रकार सुद्धा ह्या आजारामध्ये दिसून येतात. तेच मॅरास्मसमध्ये जर बघायचं झालं तर सिव्हिअर डिफिसिट ऑफ बोथ प्रोटीन अँड एनर्जी, प्रथिनं आणि ऊर्जा ह्या दोन्हीमध्ये खूप कमी प्रमाण असतं त्यांचं. डायल्युटेड इन्फंट फॉर्म्युला आणि अनसेफ वॉटर ह्या सगळ्या गोष्टी या कुपोषण होण्याला गरजेच्या असतात. एकूणच त्यांच्या आहारामध्ये ऊर्जा आणि प्रथिन या दोन्हीची कमतरता दिसून येते. लक्षणांमध्ये एक्स्ट्रीम वेस्टिंग, खूप प्रमाणात वजन कमी झालेलं दिसतं. नो सबक्युटेनियस फॅट, त्यांच्या त्वचेखाली फॅट दिसत नाही. ग्रोथ रिस्ट्रिक्शन, वाढ होत नाही. इम्पेअर्ड कॉग्निशन आणि हाय मॉर्टॅलिटी. त्यामुळं ह्यामध्ये मृत्यूदर सुद्धा जास्त असतो मॅरास्मस सारख्या आजारामध्ये. मुख्यतः अशा पद्धतीनं कुपोषण जे असतं हे प्रोटीन एनर्जी म्हणजे प्रथिनं आणि ऊर्जा हे कमी पडल्यानं लहान बालकांच्यामध्ये निर्माण होतं. त्यानंतर दुसरा जो प्रकार आहे प्रोटीनशी संबंधित असणारा विकाराचा तो म्हणजे फूड ॲलर्जीज. फूड ॲलर्जीमध्ये मुख्यतः शरीरामध्ये ॲलर्जीची वेगवेगळी लक्षणं काही निर्माण होतात आणि जी ठराविक प्रकारचे आहारातले प्रोटीन्स गेल्यामुळे तयार झालेले असतात. तर मुख्यतः 9 प्रकारचे आहार घटक आहेत की ज्याच्यामुळे ह्या ॲलर्जीज होतात. एखाद्या आपल्याला ॲलर्जी जर एखाद्याची होत असेल तर आपण तो पदार्थ आहारातनं कमी केला पाहिजे. तर मुख्यतः हे 9 पदार्थ कुठले ज्याच्यामुळे ॲलर्जी होती? तर शेलफिश, मासे, श्रिम्प क्रॅब सारखे, मिल्क, दुधाचे पदार्थ, डेअरी पदार्थ, पीनट्स, शेंगदाणे, ट्री नट्स म्हणजे ह्यामध्ये वॉलनट्स, अक्रोड आले, बदाम आले, काजू आले, ह्या कशाची ॲलर्जी असू शकते? अंडी, एग्सची ॲलर्जी असू शकते. फिनफिश, यामध्ये सॅल्मन, ट्यूनासारखे मासे आहेत, ह्याची ॲलर्जी असू शकते. व्हीट, गव्हाच्या पदार्थाची ॲलर्जी असू शकते. सोय म्हणजे सोयाबीनच्या पदार्थाची ॲलर्जी असू शकते. आणि सेसमी म्हणजे तीळ ह्याची ॲलर्जी असू शकते. हे मुख्य 9 पदार्थ आहेत ज्याची ॲलर्जी जास्त करून आढळते आणि त्या ॲलर्जीमध्ये मुख्यतः त्वचेवर पित्त उठल्यासारखं लालसर रॅशेस उठतात, सर्दीसारखी लक्षणं येतात किंवा पोट बिघडणं, पचन बिघडणं, ही पचनाच्या तक्रारी ह्याच्यामध्ये दिसून येतात. तर अशा पद्धतीनं ॲलर्जी असेल तर मुख्यतः हे 9 पदार्थ कारणीभूत जास्त प्रमाणात असतात आणि ते पदार्थ अशा वेळेला बंद करणं गरजेचं असतं. त्यानंतर तिसरा जो विकार आहे प्रोटीनशी संबंधित आहे तो म्हणजे किडनीचा विकार. नॉर्मली ज्यावेळी आपण प्रोटीन्स घेत असतो त्यावेळी प्रोटीन्सपासून तयार झालेले जे प्रोटीन वेस्ट प्रॉडक्ट्स आहेत हे युरिनच्या वाटे शरीरातनं बाहेर पडत असतात. ज्यावेळी किडनीचं कार्य नॉर्मल असतं तेव्हा. पण जेव्हा किडनीचं कार्य बिघडतं, बऱ्याचदा क्रोनिक किडनी डिसीज आपण ज्याला म्हणतो, किडनी फेल्युअर म्हणतो, अशा आजारामध्ये
प्रोटीनपासून तयार झालेले टाकाऊ घटक हे मूत्रावाटे किंवा युरिन वाटे शरीराच्या बाहेर पडत नाहीत आणि ते शरीरामध्ये साठून राहायला लागतात आणि अशा वेळेला शरीरावर अनेक दुष्परिणाम त्याचे दिसून आलेले दिसतात. ते मुख्यतः प्रोटीनशी संबंधित ह्या वेस्ट प्रॉडक्टच्या शरीरातल्या साठण्यामुळे असतात. त्यामुळं अशा पद्धतीनं जर किडनीचं काम कमी झालेलं असेल, तर पहिल्यांदा प्रोटीन आहारातनं कमी घ्यायला लागतं. त्याचबरोबर सोडियम जे आहे ते कमी शरीरात घ्यायला लागतं. लिमिट फ्लुइड्स पाण्याचं प्रमाण, द्रवपदाचं प्रमाण कमी घेणं आणि लिमिट फॉस्फरसयुक्त पदार्थ कमी घेणं. त्यामुळं ज्यावेळी असे किडनीचे विकार असतील, त्यावेळी प्रोटीन आहारातनं कमी घ्यायला लागतं. त्यामुळे अशा पद्धतीनं किडनी फ्रेंडली डाएट ज्यावेळी आपल्याला करायचं असतं, त्यावेळी आपले रजिस्टर्ड डायटिशियन, न्यूट्रिशनिस्ट असतात, त्यांच्याकडून तुम्ही त्याचा प्लॅन करून घेऊ शकता. आणि आता शेवटचा किडनीशी संबंधित असणारा प्रोटीनशी संबंधित असणारा जो आजार आहे तो म्हणजे इनबॉर्न एरर्स ऑफ मेटाबॉलिझम, थोडक्यात PKU, फिनाइल कीटोन्युरिया. तर मुख्यतः ह्यामध्ये फिनाइल अॅलनिन नावाचं जे अमिनो ऍसिड आहे ह्याच्या ठराविक दुसऱ्या अमिनो ऍसिडमध्ये रूपांतर होण्याच्या प्रक्रियेमध्ये अडथळा निर्माण होतो. तर नॉर्मली काय असतं, जेव्हा नॉर्मल कंडिशन असती त्यावेळेला हे फिनाइल अॅलनिन नावाचं जे अमिनो ऍसिड आहे हे आपण आहारात घेतल्यानंतर त्याच्यापासून टायरोसिन हे अमिनो ऍसिड तयार होतं शरीरामध्ये. हे नॉन इसेन्शियल आहे, ते आपण आहारात घ्यायची गरज नसती, शरीर हे स्वतः तयार करतं. फेनाइल अॅलनिन पासून टायरोसिन हे मुख्यतः एक एन्झाईमच्या एक रसायन आहे त्याच्या मदतीनं ते केलं जातं. ते रसायन जर नॉर्मल प्रमाणात असेल तर ते योग्य प्रमाणात तयार होतं. पण ज्या वेळेला फिनाइल कीटोन्युरिया नावाचा आजार असतो, त्यामध्ये हे एन्झाईम जे आहे ह्यामध्ये दोष निर्माण होतो. त्यामुळं काय होतं, फेनाइल अॅलनिन ह्या अमिनो ऍसिडचं रूपांतर टायरोसिन या अमिनो ऍसिडमध्ये होत नाही. त्यामुळे शरीरामध्ये फेनाइल अॅलनिन हे अमिनो ऍसिड जास्त प्रमाणात साठून राहतं आणि त्याचे दुष्परिणाम शरीरावर दिसायला लागतात. त्यामुळं ह्यामध्ये आपल्याला फेनाइल अॅलनिन ज्या पदार्थांमध्ये आहे, ते पदार्थ आहारातनं कमी घेणं आहे किंवा अस्पार्टेम नावाचं जे स्वीटनर आहे, ते स्वीटनर ज्या आहार पदार्थात आहे ते कमी प्रमाणात घेणं, ह्या गोष्टी त्या आहारामध्ये करायला लागतात. अशा पद्धतीनं हे 4 विकार होते, ज्यामध्ये प्रोटीन्सशी संबंधित गोष्टी आपल्याला जास्त प्रमाणात आढळून येतात. तर अशा पद्धतीनं आपण इथं प्रोटीन्स जे आहेत त्याचा अभ्यास केला. थोडक्यात आपण त्याची समरी बघताना सांगता येईल, की आपण सुरुवातीला प्रोटीन्सचं वर्गीकरण बघितलं. प्रोटीन्सचे 3 प्रकार, रासायनिकदृष्ट्या त्याची जी रचना असते त्यानुसार त्याचे 3 प्रकार बघितले. न्यूट्रिशनल क्लासिफिकेशन त्यानंतर बघितलं. पोषणदृष्ट्या त्याचं वर्गीकरण आपण काय काय येतं ते बघितलं. त्यानंतर प्रोटीन ज्यापासून तयार होतात त्या अमिनो ऍसिड्सचं स्ट्रक्चर, त्याची रचना कशी असते ती बघितली. यानंतर प्रोटीन तयार होताना नक्की कुठल्या प्रक्रिया असतात पेशीमध्ये त्या बघितल्या. 2 ट्रान्सक्रिप्शन फेज आणि ट्रान्सलेशन फेज या 2 प्रक्रियांमार्फत प्रोटीन तयार होतं ते आपण बघितलं. त्यानंतर अमिनो ऍसिडचा अभ्यास आपण करताना मुख्यतः आपल्याला शरीरामध्ये एकूण 20 अमिनो ऍसिडची गरज असते ते बघितलं आणि त्यातली 9 अमिनो ऍसिड जी आहेत ही आपण आहारातनं घेणं गरजेचं असतं. त्यामुळे त्यांना इसेन्शियल अमिनो ऍसिड म्हणतात, हे आपण बघितलं. आणि ही इसेन्शियल अमिनो ऍसिड जर आपण घेतली तर बाकी इतर सगळी अमिनो ऍसिड शरीर स्वतः तयार करतं. त्यामुळं जी मुख्य आहारातनं घेणं गरजेचं आहे ती मुख्य 9 इसेन्शियल अमिनो ऍसिड असतात, हे आपण त्याच्यामध्ये बघितलं होतं. त्यानंतर अमिनो ऍसिडचे काही प्रकार बघितले, जे काही आजारांमध्ये किंवा काही अवस्थांमध्ये महत्त्वाचे असतात. जसं ब्रांच्ड चेन अमिनो ऍसिड हा जो भाग आहे, हा प्रकार आहे, हा मुख्यतः स्पोर्ट्स न्यूट्रिशनमध्ये, ॲथलीट्समध्ये मसल्ससाठी मसल प्रोटीन सिंथेसिससाठी गरजेचं आहे ते बघितलं. त्यानंतर ॲरोमॅटिक अमिनो ऍसिड बघितलं, जे लिव्हर किंवा यकृताच्या काही आजारांमध्ये ह्याचा विचार करणं गरजेचं असतं ते बघितले. त्यानंतर प्रोटीनची क्वालिटी किंवा प्रथिनांचा दर्जा कसा बघायचा आणि त्यासाठी कुठल्या पद्धती आहेत त्याचा अभ्यास केला. त्यामध्ये DIAAS म्हणजेच डायजेस्टिबल इंडिस्पेन्सिबल अमिनो ऍसिड स्कोअर हा आजकाल जो वापरला जातो त्याची माहिती घेतली.
त्यानंतर लिमिटिंग अमिनो ॲसिड्स काय असतात? म्हणजे एखादं अमिनो ॲसिड एखाद्या पदार्थात कमी असणं म्हणजेच लिमिटिंग अमिनो ॲसिड्स असतात. त्याची माहिती घेतली. प्रोटीनची क्वालिटी त्या अमिनो ॲसिड असण्यावरून ठरते. म्हणजे पूर्ण 9 अमिनो ॲसिड इसेन्शियल अमिनो ॲसिड असतील तर त्याला हाय क्वालिटी प्रोटीन म्हणतो. एखादं अमिनो ॲसिड कमी पडत असेल तर त्याला लोअर क्वालिटी प्रोटीन म्हणतो. हेही आपण बघितलं. त्यानंतर प्रोटीनचं डायजेशन आणि ॲब्सॉर्प्शन कसं होतं ह्याचा अभ्यास केला. पूर्णतः एकदा आपण आहारावाटे, तोंडावाटे प्रोटीनयुक्त पदार्थ घेतल्यानंतर लहान आतड्यात त्याचं अमिनो ॲसिड म्हणून शोषण होईपर्यंत त्याच्यावर कुठल्या-कुठल्या प्रक्रिया होतात, कुठली-कुठली एन्झाईम्स किंवा रसायनं त्यावर काम करतात, ह्याचा अभ्यास याच्यामध्ये आला. त्यानंतर प्रोटीनचं शोषण आणि शरीरामध्ये गेल्यावर त्या अमिनो ॲसिड्सचं काय-काय होतं, त्याचा अभ्यास झाला. यानंतर डिनॅच्युरेशन ऑफ प्रोटीन ही कन्सेप्ट बघितली, ज्यामध्ये प्रोटीनची रचना ही बदलती, आहारातल्या प्रोटीनची रचना बदलती. मुख्यतः उष्णता देणं, त्यावर ॲसिड किंवा अल्कलीचं काम होणं किंवा तो पदार्थ ढवळणं, ह्या गोष्टीमुळं प्रोटीनची रचना बदलून ते पचायला सोपे होतात. म्हणजे त्याचं डिनॅच्युरेशन होतं, हे आपण बघितलं. आणि त्यानंतर प्रोटीनची कार्य जी असतात, त्याचा थोडक्यात अभ्यास केला. त्यामध्ये 3 मुख्य कार्य आहेत. पहिलं म्हणजे शरीरातले वेगवेगळे घटक तयार होणं, त्याला प्रोड्युसिंग व्हायटल बॉडी स्ट्रक्चर्स म्हणतो. दुसरं कार्य रेग्युलेटरी फंक्शन्स ऑफ प्रोटीन्स, हे शरीरातले वेगवेगळे क्रिया नियंत्रित करण्याची कार्य. आणि तिसरं कार्य म्हणजे कॉन्ट्रिब्युटिंग टू सॅटिस्फॅक्शन, म्हणजे भूक भरण्याची किंवा पोट भरण्याची जी भावना आहे, ती प्रोटीन्समुळे तयार होती. हे त्याचं तिसरं कार्य आपण बघितलं प्रोटीन्सचं. त्यानंतर प्रोटीन्स कशातून मिळतं ह्याचा अभ्यास करताना ॲनिमल प्रोटीन सोर्सेस बघितले, प्लांट प्रोटीन सोर्सेस बघितले. प्राणीज कुठल्या पदार्थातून प्रोटीन जास्त मिळतं आणि वनस्पतीतल्या कुठल्या पदार्थातून प्रोटीन जास्त मिळतं ह्याचा अभ्यास केला. त्यानंतर वनस्पतीत किंवा शाकाहारी पदार्थांमध्ये प्रोटीनची क्वालिटी वाढवायची असेल, तर कशा पद्धतीनं 2 पदार्थ एकत्रित करायला लागतात, ह्याची माहिती ह्या 2 स्लाइड्समधून आपण घेतली. व्हेजिटेरियन डाएटचे 5 प्रमुख प्रकार बघितले. प्लांट प्रोटीन घेत असताना त्या प्लांट प्रोटीनचे फायदे काय असतात ते बघितले. त्यानंतर ॲनिमल प्रोटीन्स घेत असताना त्याचे फायदे आणि ते जास्त प्रमाणात घेतले तर त्याचे होणारे दुष्परिणाम ह्याची सुद्धा माहिती त्यानंतर बघितली. त्याचबरोबर शाकाहारी आहार घेत असताना, प्लांट बेस्ड प्रोटीन घेत असताना कुठले पोषक घटक कमी प्रमाणात शरीरात जाऊ शकतात आणि त्यासाठी काय उपाय केले पाहिजेत, याची माहिती इथं आपण बघितली आहे. प्रोटीन पावडर आणि अमिनो ॲसिडचे सप्लिमेंट्स घ्यावेत किंवा न घ्यावेत आणि त्याच्या कंडिशन्स ह्याची चर्चा इथं आपण केली. आर-डी-एम म्हणजेच रिकमेंडेड डायटरी अलाउन्सेस, दररोज प्रोटीनची भारतीय लोकांना किती गरज असते, ह्याची माहिती इथं आपण घेतली. त्यानंतर प्रोटीन बॅलन्स, यामध्ये निगेटिव्ह प्रोटीन बॅलन्स, प्रोटीन इक्विलिब्रियम किंवा प्रोटीन बॅलन्स आणि पॉझिटिव्ह प्रोटीन बॅलन्स काय असतो ह्याची आपण इथं माहिती घेतली. आणि यानंतर प्रोटीनच्या कमतरतेमुळे होणाऱ्या किंवा प्रोटीनशी संबंधित असणाऱ्या 4 विकारांची माहिती आपण घेतली. पहिला आहे तो प्रोटीन आणि ऊर्जेच्या कमतरतेमुळे होणारा पी-सी-एम किंवा पी-ई-एम, प्रोटीन एनर्जी मालन्यूट्रिशन किंवा प्रोटीन कॅलरी मालन्यूट्रिशन, ज्याला मराठी भाषेत आपण कुपोषण असं म्हणतो. फूड ॲलर्जी, काही ठराविक पदार्थातनं जाणाऱ्या प्रोटीनमुळे होणारी फूड ॲलर्जी, किडनी आजार आणि प्रोटीन्स आणि काही अनुवांशिक किंवा काही जन्मजात होणारे आजार, इनबॉर्न एरर्स ऑफ मेटाबॉलिझम, जसं फेनॉल्केटोनुरिया, ह्याच्यामध्ये अमिनो ॲसिडचा असणारा रोल, ह्याची माहिती आपण ह्या शेवटच्या स्लाइडमध्ये घेतली. तर अशा पद्धतीनं एकूण आपण प्रोटीन्सचा सगळा अभ्यास ह्याच्यामध्ये केलेला आहे.